हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचे माझ्या या विशेष उत्सवात स्वागत आहे. आज आपण श्री नित्यानंद प्रभू श्री नित्यानंद त्रयोदशी या विशेष उत्सवाचा साजरी करण्यासाठी इथे एकत्रित झालो. एकदा श्रील प्रभुपादांचे एक शिष्य आहेत, काही कारणास्तव श्रील प्रभुपादांना सोडून दुसरीकडे निघून गेले आणि श्रील प्रभुपादांना भेटण्यासाठी जेव्हा एकदा परत आले तेव्हा श्रील प्रभुपाद, तमाल कृष्ण गोस्वामी महाराज आणि हे शिष्य असे तीनच जण त्या कमऱ्यात होते. आणि तेव्हा हा जो शिष्य आहे जो श्रील प्रभुपादांना सोडून गेला होता तो श्रील प्रभुपादांना सांगायला लागला की कशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी जी शिकवण दिली आहे त्यामध्ये काही सुधारणा करू शकतो. सुरुवातीला श्रील प्रभुपादांना ते लक्षात नाही आलं की हा श्रील प्रभुपादांना सांगतोय सुधारणा करण्यासाठी, पण 2-3 शब्द बोलल्यानंतर एक लक्षात आलं. तर श्रील प्रभुपाद शांत होते आणि नंतर थोडे क्रोधित झाले. श्रील प्रभुपाद फार क्वचितच क्रोधित व्हायचे, पण या प्रसंगात जेव्हा क्रोधित झाले तेव्हा त्यांचे ओठ असे थोडे हलू लागले. त्यावरून तमाल कृष्ण महाराज यांना लक्षात आलं की श्रील प्रभुपाद हे हळूहळू क्रोधित होत आहेत. तर त्यांनी त्या शिष्याला सांगितलं की तू काही बोलू नकोस, प्रभुपाद काय सांगतात ते ऐकून घे आधी. तरी पण तो शिष्य अजून बोलू लागला आणि श्रील प्रभुपादांना सांगू लागला की कसं श्रील प्रभुपादांच्या शिकवणीमध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. मग तेव्हा श्रील प्रभुपाद अचानक उठले आणि म्हणाले याला दूर कुठेतरी घेऊन जा म्हणून, आणि अत्यंत क्रोधित होते, अत्यंत चिडलेले होते. तर तेव्हा तमाल कृष्ण गोस्वामी महाराज हे पण भयभीत झाले. त्यांनी कधी श्रील प्रभुपादांचं असं हे रुद्र रूप बघितलं नव्हतं. आणि त्या शिष्याला जेव्हा बाहेर सोडून आले मग आतमध्ये आले म्हणाले की प्रभुपाद या शिष्याचं काय होणार जो आपल्या गुरूंना शिकवतोय काय योग्य आणि काय अयोग्य. तेव्हा श्रील प्रभुपाद काही बोलले नाही. आणि तेव्हा पुन्हा एकदा मग तमाल कृष्ण गोस्वामी महाराजांनी श्रील प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद तुम्ही याला नाकारलं का, तुम्ही या शिष्याला नाकारलं का. तेव्हा श्रील प्रभुपाद म्हणाले श्री नित्यानंद प्रभूंच्या कृपेला काही मर्यादा नाही. अर्थात दुसऱ्या शब्दांमध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलं की जरी हा शिष्य गुरूंना शिकवायला निघालाय, गुरूंना योग्य अयोग्याची ओळख करून द्यायला निघालाय, तरी पण श्रील प्रभुपादांनी नित्यानंद प्रभूंचे प्रतिनिधी म्हणून त्याला माफ केलं. तर अशा प्रकारे शास्त्रांमध्ये आपण काही घटना अशा बघतो जेव्हा कर्णाने एका वेळेस आपल्या गुरूंना परशुरामांना खोटं बोललं होतं. परशुरामांनी विचारलं होतं की तू कोण आहेस, आणि परशुरामांना क्षत्रियांवर राग होता कारण त्यांच्या वडिलांना जमदग्नी ऋषींना एका क्षत्रियाने मारलं होतं. तर परशुराम क्षत्रियांना तरी शिकवण देणार नाही आणि कर्णाला परशुरामांकडून शिकायचं होतं म्हणून त्यांना ते खोटं बोलले. आणि जेव्हा परशुरामांना हे लक्षात आलं की हा माझ्याशी खोटं बोललाय तेव्हा परशुरामांनी त्यांना शाप दिला, ऐन वेळेस जेव्हा तुला ही सर्व विद्या गरजेची असेल तेव्हा तू ही सर्व विद्या विसरशील. तर गुरूंशी एकदा तो खोटं बोललाय, एकदा, त्याच्यासाठी परशुरामांनी त्याला शाप दिला की तुला जेव्हा या विद्येची गरज असेल तेव्हा तू ही विद्या विसरशील. मग एखादे शिष्य जर आपल्या गुरूंना शिकवतात की कशा प्रकारे गुरूंनी योग्य अयोग्याची ओळख करायची, विचार करा हे किती जघन्य अपराध आहे. पण अशा विषम परिस्थितीत पण श्रील प्रभुपादांनी सांगितलं की नाही, नित्यानंद प्रभूंच्या कृपेला काही मर्यादा नाही. आणि म्हणून आपल्याला नित्यानंद प्रभू कोण आहेत, नित्यानंद प्रभूंची कृपा काय आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. श्री चैतन्य महाप्रभूंची सच्ची माता आई एकदा जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटली तेव्हा म्हणाली मला काल रात्री एक स्वप्न आलं होतं आणि त्या स्वप्नात मी बघितलं की माझ्या घरी जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नित्यानंद आणि तू, श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू हे दोघं त्या मंदिरात प्रवेश केले. आणि त्या मंदिरामध्ये कृष्ण आणि बलराम उपस्थित होते. तर नित्यानंद प्रभूंनी कृष्णाला धरलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी बलरामाला धरलं आणि म्हणाले की आता तुम्ही इथून निघून जा. तर नक्कीच कृष्ण आणि बलराम
आणि श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यामध्ये काही भेद नाही, पण अवतार वेगळे. तर मग तेव्हा कृष्ण आणि बलराम म्हणतात, हे घर आमचं आहे, हे मंदिर आमचं आहे, आम्ही इथून सोडून नाही जाणार, तुम्ही आम्हाला कोण सांगणार आहे. मग तेव्हा नित्यानंद प्रभू श्रीकृष्णांना धरून म्हणतात, तुम्ही द्वापार युगातले होता, आम्ही कलियुगातले होता, आणि हा सध्या कलियुग चालू आहे, त्यामुळे हा काळ आमचा आहे. त्यामुळे हे कृष्ण आणि बलराम, तुम्ही या घरातून निघून जा, तुम्ही या मंदिरातून निघून जा. आणि अशा प्रकारे नित्यानंद प्रभू श्रीकृष्णांशी भांडतायत आणि बलरामजी हे श्री चैतन्य महाप्रभूंशी भांडतायत. आणि तिथे जो भोग लावला होता तो हे श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू कृष्ण आणि बलरामाला मागे ठेवून तो भोग स्वीकारू लागले. आणि तेवढ्या श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या आईला हाक मारली आणि शची मातांचं हे जे स्वप्न आहे हे तुटलं. म्हणून एका भजनामध्ये सांगतात, नंदनंदन श्रीकृष्ण हे श्री चैतन्य महाप्रभू आणि बलराम हे नित्यानंद प्रभू आहेत. श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, जे नेहमी सर्व जीवात्म्यांची सेवा स्वीकारतात. पण नक्की श्री चैतन्य महाप्रभू, श्री कृष्ण, श्री रामचंद्र, श्री नरसिंहदेव यांना सेवा कशी करावी, कुठल्या भावनेत करावी, हे जर आपल्याला शिकायचं असेल तर कोण शिकवणार आपल्याला? तर म्हणतात, योग्य मार्ग काय आहे हे शिकवण्यासाठी कोणी गुरु लागतात. व भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सेवेबद्दल काही अधिकचं मार्गदर्शन नाही केले, भक्तीबद्दल अधिकचं मार्गदर्शन नाही केले. फक्त हे म्हणतात की तुम्ही जे काही कराल ते मला अर्पण करा, तुम्ही जे काही जीवन जगाल ते मला स्मरून करा. पण स्मरण करण्याची कला ही श्रीकृष्णाने नाही शिकवली. श्रीकृष्ण 10व्या अध्यायात म्हणतात, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. पण कीर्तन कसं करायचं हे श्रीकृष्णाने नाही शिकवलं, पण म्हणतात सतत माझं कीर्तन कर, जे काही यद करोशी यद अश्नसी ते मला कर, पण कशा प्रकारे आचरण कर, कशा प्रकारे वागणूक कर हे नाही शिकवलं. जे काही करशील ते मला अर्पण कर, जे काही खाशील ते मला अर्पण कर. कीर्तन नेहमी माझ्याबद्दल कर, पण कीर्तन कुठल्या भावनेने कर, कीर्तन कसं कर, काय तू मला अर्पण करू शकतोस, काय तू मला अर्पण नाही करू शकतो, यावर जास्ती खुलासा श्रीकृष्णाने नाही दिलाय. मग त्या मार्गदर्शनासाठी श्रीकृष्णांनी अर्जुनाला देखील स्वतःच्या उपस्थितीत देखील सांगितलंय की तत्वदर्शी व्यक्तीची शरण घे, कारण तत्वदर्शी व्यक्ती तुला प्रशिक्षण देतील. तर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सर्व काही सांगून या जगातून निघून गेले, पण तरी पण त्यांनी बघितलं की अधिकांश लोकांनी त्यांना स्वीकार नाही केला आणि त्यांच्या शिकवणींना पण स्वीकार नाही केला. मग ते श्रीकृष्ण या जगात एका भक्ताच्या रूपात येतात, श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात. आणि या श्री चैतन्य महाप्रभूंचे सर्वात प्रथम सहाय्यक, मदत करणारे आहेत श्री नित्यानंद प्रभू. श्रीकृष्णांच्या प्रत्येक लीलेमध्ये बलरामजींनी नेहमी मदत केली, रामचंद्रांच्या प्रत्येक लीलेमध्ये लक्ष्मणाने मदत केली. काही दिवसांपूर्वी आपण चित्रकूटात होतो तेव्हा आपण बघितलं कसे प्रभू रामचंद्र आहेत, यांना क्षणोक्षणी लक्ष्मण हे मदत करतायत, सेवा करतायत. एक खूप सुंदर स्थान होतं सीताशय्या, रामशय्या म्हणून. तर तिथे सीता आणि राम रात्री झोप घ्यायचे आणि हे छान झोप घेतात तेव्हा लक्ष्मण 14 वर्ष एका ठिकाणी उपस्थित राहून त्यांची रक्षण करतात. 14 वर्ष लक्ष्मण एक क्षणी झोपले नाही, ही त्यांची भावना आहे. म्हणून लक्ष्मणाचं एक नाव आहे, बलरामजींचं एक नाव आहे, नित्यानंद प्रभूंचं नाव आहे शेष. शेष म्हणजे प्रभूंच्या सेवेत, भगवंतांच्या सेवेमध्ये काहीही गोष्ट ते शेष नाही ठेवत, अंतिम स्थान, त्यांच्या सेवेचं अंतिम स्थान हे शेष आहे. तर असे हे नित्यानंद प्रभू आहेत जे श्रीकृष्णांची जी आध्यात्मिक प्रकृती आहे, आध्यात्मिक जग आहे, याला पण सांभाळतात. आणि त्याचाच एक विस्तार म्हणून आपल्या जीवात्म्यांना, बद्ध जीवात्म्यांना, आपण सर्वांना आपली जी समजूत बिघडली आहे, परमेश्वराला बाजूला ठेवून आपण जे जीवनामध्ये काही आनंद शोधण्याचा एक निष्फळ प्रयत्न करतोय, त्यातून बाहेर पडण्यासाठी श्रीकृष्णांच्याच इच्छेने एक भौतिक जग पण निर्माण केलं. तर भौतिक जग का निर्माण केलंय? आपल्या विकृत विचारधारेला योग्य वळण देण्यासाठी. अनेक वेळा आपण म्हणतो मी भरपूर प्रयत्न केले सुखी बनण्याचे, मी भरपूर प्रयत्न केले काहीतरी स्वतःला पुढे घेण्याचे, पण हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
तर हे जे निष्फळ प्रयत्न ठरतायत हे का ठरतायत असे? तर श्रीकृष्णांची इच्छा आहे आपण त्यांना सोडून, आपल्या परिवाराला सोडून इथे आलो आहोत. आणि आई वडिलांना सोडून जेव्हा एखादा मुलगा दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी आपलं सुख शोधतोय, तर ते आई वडील विचार करतात कुठल्या प्रकारे मी नियोजन करू जेणेकरून हा मुलगा परत माझ्या घरी परत येईल. तर म्हणून श्रीकृष्णांची इच्छा आहे की आपल्या विकृत विचारधारेला योग्य वळण देण्यासाठी हे भौतिक जग बनावं. तर या भौतिक जगाला पण धारण करण्यासाठी तेच बलरामजी अनंत शेष यांचा एक अवतार घेतात. आणि श्री चैतन्य चरितामृतामध्ये वर्णन आहे कसे हे जे अनंत शेष आहे ते विशाल नागाच्या रूपात आहे. आणि या विशाल नागाच्या फणांवर असंख्य ब्रह्मांड आहेत. आणि असंख्य ब्रह्मांड ज्याची मोजणी आपण अजून करू शकलो नाहीये, हे असे असंख्य ब्रह्मांड या अनंत शेष नागाच्या फणांवर आहेत. आणि त्या फणांवर या अनंत अनंत ब्रह्मांडांचा भार, वजन किती असेल? जसा आपल्या डोक्यावर एक मोहरीचा दाणा ठेवला तर तो मोहरीचा दाणा आहे काय आणि नाही काय त्याचं वजन आपल्याला भासतही नाही, तशा प्रकारे अनंत शेष यांनी या सर्व ब्रह्मांडांचा भार आपल्या मस्तकावर ठेवले. तर असं म्हणतात एक काळ होता जेव्हा हा ब्रह्मांड जेव्हा त्यांना दिला ठेवायला, तेव्हा कुठेतरी त्यांना वाटलं मी या कुठल्या सेवेत लागलो, मला श्रीकृष्णाची वैयक्तिक सेवा करायची. आध्यात्मिक जगतामध्ये बलरामजी, नित्यानंद प्रभू, लक्ष्मण हे प्रभूंसाठी शय्या बनतात, ज्यावर श्रीकृष्ण झोपतात, नारायण झोपतात ते बनतात, त्यांच्या पादुका बनतात, त्यांचं जे उपवीत आहे धागा ते पण बलरामजी बनतात, त्यांच्या आसन बनतात, त्यांच्या आसनावर जी छत्री आहे ते पण बनतात. म्हणून परमेश्वराच्या सेवेमध्ये एकही संधी न सोडणारे हे, ते हे विचार करतात ती सेवा तर मी करतोय, आता इथे ही कोणाची सेवा करतोय? तर एकदा त्यांनी ब्रह्माजींना विनंती केली की ब्रह्माजी, हा जो सगळा भार आहे हा जरी मला भासत नाहीये तरी पण हा खाली ठेवू का? कारण मला हे नाही करायचंय, मला परमेश्वराची सेवा करायची. तर तेव्हा ब्रह्माजी खूप एक्सपर्ट आहेत. तर ब्रह्माजी त्यांना काय म्हणतात, नक्की तू खाली ठेवू शकतोस, पण परमेश्वराची स्तुती करतोस ना तू, तर परमेश्वराची स्तुती करता करता जेव्हा संप येईल, जेव्हा संपेल ती स्तुती तेव्हा ठेव, परमेश्वराची स्तुती कर. आणि दुसरी गोष्ट, ब्रह्माजी स्वतः पण एक भक्त आहेत. तर ब्रह्माजी म्हणतात की हा असा जर विचार करत बसला की माझ्या डोक्यावर भार आहे तर नक्कीच तो भार लागतो, पण परमेश्वराची स्तुती करता करता त्या स्तुतीमध्ये जेव्हा हा मग्न होईल तर त्या मग्नतेमध्ये मग भार नाही. तर हे पण आपण ब्रह्माजींकडून शिकू शकतो की परमेश्वराच्या इच्छेकरिता आपण वेगवेगळे भार सहन करू शकतो, पण ते भार सहन करताना जेव्हा कष्ट होतात तर त्या कष्टाला धरण्यासाठी आपल्याला हरी कथेमध्ये आणि हरिनामामध्ये मग्नता शोधायला लागेल. म्हणून जे व्यक्ती हरिकथेमध्ये आणि हरी लीलेमध्ये जे मग्न आहेत त्यांना बाकीचे भार त्रास देत नाही. भार असतो, आंधळा डोळा नाही करायचा आहे, पण त्याचा त्रास होणार नाही. तर म्हणून ध्रुव महाराज पण जेव्हा परमेश्वरासमोर येतात तेव्हा परमेश्वराला हीच मागणी करतात की ज्या भक्तांमध्ये नेहमी हरी लीलेचा प्रवाह होतो अशा भक्तांचा संग द्या. आणि प्रल्हाद महाराज पण नरसिंहदेवांना हीच प्रार्थना करतात की माझ्या जीवनामध्ये काही दुःख नाहीये, कारण त्वद्वीर्य गायन महामृत मग्न चित्त, की तुमच्या लीलांचं गायन करता करता मी मग्न आहे आणि त्यामुळे माझ्या जीवनात काहीही कष्ट नाहीये. पण आपल्याला माहित आहे की प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये दररोज किती कष्ट आले. तशा प्रकारे हे अनंत शेष आहेत जे आजही सर्व फणांनी, सर्व मुखांनी परमेश्वराची स्तुती गात आहेत आणि ते परमेश्वराची स्तुती काही संपत नाहीये. त्यामुळे अजूनही सर्व ब्रह्मांडांना आपल्या फणांवर धारण करून, ही यांची शक्ती आहे, ही यांची क्षमता आहे. आणि असे हे व्यक्ती आहेत जे नित्यानंद प्रभूंच्या रूपात, एका प्रचारकाच्या रूपात खूप मोठे धोके पत्करतात, खूप कठीण परिस्थिती पत्करतात
आणि घरोघरी जाऊन सर्व भक्तांना विनंती करतात की कृपया परमेश्वराची भक्ती करा. तर लहानपणी हे जे नित्यानंद प्रभू आहेत यांचा जन्म झाला एकचक्र गावात. महाभारतामध्ये आपण ती कथा ऐकतो की बकासूर नावाचा एक राक्षस होता आणि पहिल्या अज्ञातवासाच्या वेळेस, पहिल्या वनवासाच्या वेळेस जेव्हा ते वारणावट पळून गेले तेव्हा कुंती आणि 5 भाऊ हे एकचक्र ग्राम मध्ये थांबले होते. तर ते एकचक्र ग्राम आहे जे कलियुगामध्ये नित्यानंद प्रभूचं जन्मस्थान आहे. आणि बंगालमध्ये 2 भाग आहेत. बंगालमध्ये एक भाग आहे जिथे गंगा नदी वाहते, तर ते सुसंपन्न भाग आहे. आणि एक दुसरा भाग आहे जिथे गंगा नदी वाहत नाही, तो तसा थोडा कोरडा प्रदेश आहे, म्हणतात राड देश. तर त्या राड देशामध्ये श्री नित्यानंद प्रभू आले. तर याच्यातून पण खुणवत आहेत श्री नित्यानंद प्रभू की ज्या ठिकाणी पाणी नाही वाहत, ज्या ठिकाणी काही शेती नाही होत, ज्या ठिकाणाला सगळेजण कोरडं समजतात, त्या ठिकाणामध्ये मी जन्म घेऊन त्या प्रदेशाला मी सुसंपन्न करणार आहे. पण एका अर्थाने हे जे भौतिक जगत आहे यामध्ये भक्तीच्या नदीचा प्रवाह नाही होतो. आध्यात्मिक जगतामध्ये सगळीकडे भक्तीची नदी प्रवाहित होते, पण भौतिक जगामध्ये भक्तीची नदी प्रवाहित होत नाही. तर भक्तीच्या दृष्टीने हा जो सर्व प्रदेश आहे हा वाळवंट आहे. कधी कुठे एखादा व्यक्ती भेटतो जो हरिनाम घेतो, कधी कुठे एखादा व्यक्ती भेटतो जो हरिनाम घेतो. म्हणजे वाळवंटामध्ये पण एक निताय गुणमणी अमार, निताय गुणमणी आणि या प्रेमेर वन्या भासाईलो अवनी. संसार दावानल लीड लोक. सकाळी आपण प्रार्थना करतो की या भौतिक जगामध्ये एक अग्नी पेटली आणि या अग्नीला विझवण्यासाठी पाऊस लागला, अजून काही नाही लागलं. तर नित्यानंद प्रभूंच्या भजनामध्ये असं म्हणतात की नित्यानंद प्रभूंनी पाण्याची एक नदी वाहिली आणि त्या पाण्याच्या नदीमुळे भासा येलो अवनी, या जगतामध्ये परमेश्वराच्या विस्मृतीमुळे जी अग्नी लागली आहे, जे कष्ट आहेत त्याला विझवण्यासाठी श्री नित्यानंद प्रभूंनी एक प्रेमाची नदी वाहिली. आणि या प्रेमेर वन्या भासा येलो अवनी. तर हे जे नित्यानंद प्रभू आहेत हे खूप कष्ट घेत आहेत. लहानपणी जेव्हा या राड देशामध्ये जन्मले तेव्हा त्यांचे वडील होते हडाई पंडित आणि त्यांची आई होती पद्मावती. खूप केवळ या आई वडिलांनी त्यांना प्रेम नाही केलं, तर त्या गावातल्या प्रत्येक परिवाराला वाटायचं की नित्यानंद हे आमचे मुलगा आहेत आणि सगळं पूर्ण गाव त्यांना प्रेम करतात. तर हे खेळ काय खेळायचे लहानपणी त्यांना कधी कोणी काही शिकवलं नाही, पण कृष्ण लीलेतले प्रत्येक बालपणाची जी एक एक लीला आहे ही सर्व नित्यानंद प्रभू त्यांच्या मित्रांनी लहानपणी खेळली. कधी कोणी मित्र पूतना बनायचे आणि कधी कोणी मित्र श्रीकृष्ण बनायचे, कधी कोणी मित्र बकासूर बनायचे, कधी कोणी मित्र अघासूर बनायचे, कधी कोणी मित्र तृणावर्त बनायचे आणि कधी कोणी मित्र बाकीचे इतर जे असू देत त्यांचं केशी बनायचे. असं करता करता एक दिवशी यांनी ठरवलं की आज आपण रामलीला पण करू. रामलीलेमध्ये आता नित्यानंद प्रभू कुठला रोल घेणार, लक्ष्मणाचा रोल घेतला त्यांनी. आणि मग एक असा प्रसंग आला जेव्हा त्यांना बाणांनी मारलं. तर नित्यानंद प्रभूंनी पहिले सांगितलं होतं की या नाटकामध्ये मला जेव्हा तुम्ही बाण मारणार तेव्हा मी बेशुद्ध होणार, पण नक्की आठवणीने हनुमानजी तुम्ही संजीवनी घेऊन या. खेळखेळामध्ये एवढं कुठे लक्ष ठेवलं सगळं. तर खरोखर एक बाण मारला. तो बाण काय होतं माहितीये, कमळाचं एक फुल होतं आणि त्या कमळाचं फुल असं नित्यानंद प्रभूंना मारलं तर नित्यानंद प्रभू त्या भावनेत कोसळले आणि पूर्णपणे अचेतन झाले. आणि जेव्हा आपल्यातला एक मुलगा अशा कमळाच्या फुलामुळे अचेतन होतो आपणही घाबरतो. तर सगळेजण खेळ विसरले, नाटक विसरले आणि पूर्णपणे घाबरून तिथे विचार करतात काय झालं काय झालं. गावातली सगळी मंडळी पण आली, आमचा नित्यानंद बेशुद्ध पडला. आणि कोणालाही लक्षात नाही की आता हे नाटक करण्यापूर्वी नित्यानंदनी सांगितलं होतं की संजीवनी घेऊन ये. मग सगळेजण विचारतात काय करायचं. त्यातले एक शहाणा होता, तुमचं काय नाटक चालू होतं हे. तर म्हणे ते चालू होतं. म्हणाले मग त्याच्यामध्ये हनुमानजी कोण आहेत. हा हनुमान आहे. म्हणजे जाऊन घेऊन तरी ये तू, संजीवनी घेऊन तरी ये.
मग त्यांनी त्या नाटकामध्ये खरोखर संजीवनी घेऊन आले आणि मग नित्यानंद प्रभूंच्या नाकाला काही फुलं लावली तर नित्यानंद प्रभू पुन्हा एकदा जागृत झाले. ते असे पूर्णपणे त्या लीलांमध्ये हे तल्लीन आहेत आणि पूर्णपणे त्या भावनेत आहेत. अशा प्रकारे अनेक अनेक दिवस खेळत एकदा एक संन्यासी या गावात आले आणि त्यांच्या वडिलांना हडाई पंडितांना म्हणाले की मला तुमच्याकडे दान पाहिजे. तो वडील म्हणाले नक्की तुम्हाला दान देणार नाही. म्हणाले मला तुमचा मुलगा पाहिजे माझी मदत करण्यासाठी, कारण मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा एकटा प्रवास करतो. तर हे ऐकताना हडाई पंडित यांच्यावर जणू काही वीजच कोसळली. एकीकडे धर्मसंकट आहे, एकीकडे एका संन्यासाला आपण काहीतरी शपथ दिली आहे तो शब्द ठेवायला पाहिजे, पण दुसरं म्हणजे आपल्या स्वतःच्या तरुण मुलाला एका संन्यासासोबत पाठवणं. आणि ते संन्यासी आहेत ते एखाद्या गावाचे नाही. म्हणजे ते आज जेव्हा इथून निघतील किती वर्षांनी परत येतील नाही येतील कुठे जातील काय होईल काही माहिती नाही. कदाचित ही शेवटची वेळ असेल जेव्हा आपण आपल्या मुलाला बघू. मग ते आपल्या पत्नींना विचारतात. पत्नी म्हणते आपलं जे काही कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडावं लागेल. तर दशरथ महाराजांवर जशी परीक्षा आली होती, दशरथ महाराजांना जेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणतायत की मला तुमचा मुलगा पाहिजे, तेव्हा दशरथ महाराजांनी खूप विनवण्या केल्या. मी येतो तुमच्यासोबत, पण म्हणाले नाही मला तुमचा मुलगा रामच पाहिजे. तर दशरथ महाराजांवर जशी एक परीक्षा आली होती तशीच परीक्षा हडाई पंडितांनी त्यांच्या पत्नींवर आली. पण दोघांनी पण दशरथ महाराजांचं मार्ग अनुकरण केलं आणि त्यांनी आपल्या मुलाला दानमध्ये दिलं. तर तेव्हा नित्यानंद प्रभूंचं वय होतं 12 वर्ष. 12 वर्षाच्या वयात नित्यानंद प्रभू एका संन्यासासोबत निघाले आणि भारतातले जवळ सर्व काही तीर्थक्षेत्र त्यांनी भ्रमण केले, त्या संन्यासाची मदत केली. आणि असे अनेक 8-9 वर्ष त्यांनी केवळ सेवा करून एके वेळेस मथुरेला पोहोचले. आणि मथुरेला पोहोचून ते वाट बघतायत की माझे स्वामी श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभू या जगात केव्हा येत आहेत. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूचा नवद्वीप मध्ये जन्म झाला तेव्हा नित्यानंद प्रभूने एका वाघासारखी एका सिंहासारखी डरकाळी फोडली होती मथुरेत. तेव्हा काही लोकांनी ती ऐकली होती तर त्यांना म्हटलं की हे ब्रह्मांड जे आहे ते कोसळतंय की काय. तर त्याचा जो ध्वनी होता खूप त्यांना आनंद झाला. तर म्हणतात त्यावेळेस ब्रह्मांडामध्ये इतका तो जोरात ध्वनी आला होता की काही लोकांना म्हटलं ब्रह्मांड फुटणार आहे की काय. पण तरीही या पूर्ण भ्रमण करण्यामध्ये श्री नित्यानंद प्रभूंनी कधीही कोणाला प्रचार नाही केला. आदि गुरु आहेत. परमेश्वराची ख्याती जसं मी आधी वर्णन केलं अनंत शेषाच्या रूपात सर्व फणांनी सर्व मुखांनी आजही परमेश्वराची ख्याती गातायत आणि अजूनही ती ख्याती संपली नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे तितकी ख्याती माहीत आहे. गुणगान करतायत, एकेका गुणाचं गुणगान करतायत. श्रीकृष्ण किती दयाळू आहे, श्रीकृष्ण किती प्रेमळ आहे, श्रीकृष्ण किती भक्तवत्सल आहे याचं गुणगान करतायत. मग ज्या व्यक्तीकडे माहिती नाहीये, ज्या व्यक्तीकडे साठाच कमी आहे, तो व्यक्ती जेव्हा प्रचार करत नाही तर ती गोष्ट वेगळी आपण समजू शकतो. 2 श्लोक जर आपल्याला माहिती असतील संपूर्ण गीतेतले तर 2 श्लोक बोलायला 2 मिनिटं, त्याच्यावर थोडं विश्लेषण करू अजून 2 मिनिटं, त्यानंतर काय बोलणार, त्यानंतर काहीच नाही बोलू शकत. ही परिस्थिती नित्यानंद प्रभूंची नाही. नित्यानंद प्रभूंकडे सर्व ज्ञान आहे. प्रत्येक सेवा कशी करायची हे नित्यानंद प्रभूंना माहिती आहे. ते नित्यानंद प्रभू ज्यांना श्री चैतन्य महाप्रभूंचं सर्व ज्ञान आहे, सर्व माहिती आहे, सेवा कशी करायची माहिती आहे आणि उत्सुकता आहे, आतुरता आहे की सगळ्यांनी ते हरिनाम घ्यावं, सगळ्यांनी तो गोडवा चाखावा. ते का शांत बसतायत? त्यांनी त्या प्रवासामध्ये कधी प्रचार का नाही केला? तर त्यामध्ये पण एक खूप मोठा गोष्ट आहे आणि ती गोष्ट आहे की स्वामींच्या आज्ञेविना दास कधी काही पाऊल घेत नाही. कधी कधी आपल्याला वाटतं सेवा करताना आपली क्षमता महत्वाची आहे, आपलं कौशल्य महत्वाचं आहे किंवा आपली बुद्धी महत्वाची आहे. पण नित्यानंद प्रभूंनी एक आदर्श प्रचारक म्हणून आपल्याला दाखवलंय की प्रचारासारखी सेवा पण जेव्हापर्यंत आपल्याला आज्ञा देत नाही तेव्हापर्यंत आपण नाही करायला पाहिजे. का? प्रचार बुद्धीने नाही होत, प्रचार कौशल्याने नाही होत, प्रचार एम्पॉवरमेंट म्हणजे सशक्तीकरण. तर जेव्हा आपल्याला आपल्या गुरूंकडून आशीर्वाद मिळतात, जेव्हा आपल्याला गुरु शिष्य परंपरेकडून योग्य आशीर्वाद मिळतात, त्या आशीर्वादाने सशक्त होऊन आपण प्रचार करू शकतो. प्रचार ह्या वाक् शक्तीने नाही होत.
वाक्शक्तीने आपण लोकांची बुद्धी प्रभावित करू शकतो आणि लोकांच्या टाळ्या ऐकू शकतो. पण जर आपल्याला खरोखर लोकांचं मन परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला विशेष आध्यात्मिक शक्ती लागते आणि ती आध्यात्मिक शक्ती केवळ आपल्या गुरूंकडून किंवा गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त होते. म्हणून जेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री नित्यानंद प्रभूंना आदेश नाही दिला की तू प्रचार कर, तेव्हापर्यंत श्री नित्यानंद प्रभूंनी प्रचार आरंभ नाही केला. मग ती पहिली भेट आहे श्री नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना नवद्वीप मध्ये नंदन आचार्य म्हणून एक भक्त आहेत, त्यांच्या घरी भेटतात. आणि त्या पहिल्या भेटीनंतर श्री चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात, मी या जगात अवतरित झालोय हरिनामाचा प्रचार करण्यासाठी, पण मी एक माळी आहे आणि या पूर्ण बागेचा माळी आहे आणि या पूर्ण बागेमध्ये अनेक अनेक कृष्ण प्रेमाचे फळ आहेत आणि मी या जगात आलोय हे कृष्ण प्रेमाचे फळ साधारण जनतेला वितरित करण्यासाठी. पण माझ्याकडे 2च हात आहेत आणि या 2 हातांनी या पूर्ण जगाला मला कव्हर करायचंय. या पूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हातात जाऊन मला कृष्ण प्रेमाचे फळ द्यायचे आहेत. तेवढी क्षमता नाही माझ्याकडे. परमेश्वराकडे क्षमता नाहीये का? परमेश्वराने श्रीकृष्णांच्या रूपात संपूर्ण जगाचा इतिहास 18 दिवसात बदलला. महाभारताचं युद्ध आहे 18 दिवसात बदललं. 100 वर्ष धृतराष्ट्राचा अत्याचार सुरू होता आणि त्याच्या पुढचे 100 वर्ष दुर्योधनाचा अत्याचार व्हावा याच्यासाठी नियोजन केलं होतं. आणि त्याच्यासाठी बाकी सगळे भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा हे सगळे रेडी होते. तर सगळे वाईट व्यक्ती, सगळे खूप बलवान व्यक्ती एकीकडे आहेत आणि त्यांनी पूर्ण नियोजन केलं की कसे धर्म नाश व्हावा आणि अधर्माचा प्रगती व्हावी. या 100 वर्षाच्या तयारीला श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धामध्ये 18 दिवसांमध्ये पूर्णपणे बदललं. 100 कौरव पुत्रांना मारलं, कर्णासारख्या महान व्यक्तीला मारलं, अश्वत्थामासारख्या चिरंजीवला पण नतमस्तक केलं, भीष्मासारख्या इच्छा मृत्यू असलेल्या व्यक्तीला पण पाडलं, द्रोणासारख्या श्रेष्ठ आचार्यांना पण पाडलं, दुःशासन, दुर्योधन या सगळ्यांना पाडलं. तर श्रीकृष्णांमध्ये शक्ती किती आहे? आणि हे 18 दिवसामध्ये 100 वर्षांचं नियोजन जे पाडलं त्याच्यासाठी श्रीकृष्णांनी काय केलं? त्यासाठी श्रीकृष्णांनी कुठलं शस्त्र चालवलं? केवळ जीभ. शस्त्रही नाही, हातही नाही. कमीत कमी आपण म्हणतो वृंदावनाच्या बाहेर श्रीकृष्णांनी शस्त्र चालवले आणि वृंदावनामध्ये राक्षसांना मारण्यासाठी श्रीकृष्णांनी हात तरी चालवले. पण कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्णांनी हातही नाही चालवले, पायी नाही चालवले, शस्त्रही नाही चालवले, केवळ जिभेने मार्गदर्शन करून 100 वर्षाचं कठोर व्यक्तींचं अत्याचाराचं नियोजन खाली पडलं. ही शक्ती आहे परमेश्वरामध्ये. आणि ते परमेश्वर जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येत आहेत तेव्हा ते म्हणतात माझ्याकडे शक्ती नाही या कृष्ण प्रेमाच्या फळांना वाटप करण्यासाठी. असं का म्हणतात ते? कारण श्री चैतन्य महाप्रभू परमेश्वराच्या भूमिकेत नाही आहेत. व्यक्ती जरी परमेश्वर असतील तरी पण त्यांची जी भूमिका आहे, जी भावना आहे ती एका भक्ताची भावना आहे. म्हणून परमेश्वर पण जेव्हा एका भक्ताच्या भावनेत येतात तेव्हा म्हणतात एकाकी आमार नाही पाय बल हरिनाम संकीर्तन. मग आपण जेव्हा ते भजन गातो तेव्हा आपल्याला वाटतं भक्ती विनोद ठाकूर केवळ आपल्यासाठी म्हणतात. मी अशी भावना ठेवायला पाहिजे माझ्या एकट्याने प्रचार नाही होणार. माझ्या एकट्यामध्ये ही क्षमता नाही की सर्वांच्या घरोघरी जाऊन मी प्रचार करेन. मी तुमच्यावर अवलंबून आहे. पण श्री चैतन्य महाप्रभू कारण एक भक्त अवतार आहेत तर त्या भक्ताची भावना जरी परमेश्वर आहे, जरी सक्षम आहे, जरी अनंत शक्ती आहे, पण एका भक्ताच्या भावनेमध्ये म्हणतात मी तर एक माळी आहे, माझ्याकडे केवळ 2 हात आहेत आणि हे असंख्य फळ असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला नित्यानंद प्रभू तुम्ही मदत करा, अद्वैत प्रभू तुम्ही मदत करा, गदाधर पंडित तुम्ही मदत करा, श्रीवास पंडित तुम्ही मदत करा, मुरारी गुप्ता तुम्ही मदत करा, वासुदेव दत्त तुम्ही मदत करा. सर्व भक्तांना विनंती करतायत तुमच्या विना मी प्रचार कसा करणार? तुमच्या विना कृष्ण शिक्षा, कृष्णाचा संदेश हा घरोघरी कसा जाणार? तर जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री नित्यानंद प्रभूंना सांगितलं मला तुमच्या मदतीची गरज आहे, कृपया माझ्या आज्ञेचं पालन करून कृपया प्रचार करा, तेव्हा श्री नित्यानंद प्रभूंनी मग त्यांचा प्रचार आरंभ केला.
तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात मी तुमच्यावर अवलंबून आहे, आणि नित्यानंद प्रभू म्हणतात मी तुमच्या आज्ञेवर अवलंबून आहे. कशीही एकमेकांवर अवलंबून असण्याची भावना आहे. आणि दोघेही कोण आहेत? दोघेही परम परमेश्वर आहेत. कृष्ण आहेत, हे सर्व अवतारांचे स्रोत आहेत, आणि बलरामजी हे त्यांचे प्रथम विस्तारित रूप आहेत, ते पण सर्व अवतारांचे स्रोत आहेत. महाविष्णू, गर्भोदक्षाई विष्णू, कारणोदक्षाई विष्णू, क्षीरोदक्षाई विष्णू, हे सर्व जे महान मोठे मोठे विष्णू आहेत, हे सर्व कृष्ण आणि बलरामाच्या नंतर आहेत. सगळ्यात प्रथम कृष्ण आणि त्याचे द्वितीय रूप बलरामजी. या दोन व्यक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली कोण आहे? कोणी नाही. हे दोन व्यक्ती म्हणतायत आम्ही तुमच्यावर अवलंबून आहे प्रचार करण्यासाठी. आपल्यासाठी ही किती मोठी शिकवण आहे की प्रचार कार्यात आपण एकमेकांवर किती अवलंबून आहोत. तर एकदा श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या एकमेकांच्या नात्याबद्दल आपण थोडी चर्चा करू. आपल्या सर्वांना माहिती आहे की श्री चैतन्य चरितामृत हे कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी रचले. तर ती गोष्ट काय आहे? एकदा श्री कृष्णदास कविराज गोस्वामी आणि त्यांचे भाऊ, त्यांच्या घरी मंदिर होतं राधाकृष्णांचं, आणि एक त्यांच्याकडे पुजारी होते जे सेवा करत होते राधाकृष्णांची. आणि जेव्हा ते सेवा करत होते तेव्हा श्री नित्यानंद प्रभूंचे खूप जवळचे एक सेवक आहेत, त्यांचं नाव होतं मिनिकेतन रामदास. ते हे मिनिकेतन रामदास हे नेहमी प्रेमात असायचे, त्यांच्या डोळ्यांमध्ये नेहमी प्रेमाश्रू असायचे आणि नेहमी हरिनाम घेत असायचे. तर तिथून प्रवास करता करता असं म्हणाले की कृष्णदास कविराज गोस्वामींचं घर आहे इथे, तिथे जाईन मी. तर तो जो पुजारी होता तो भगवंतांची सेवा करता करता त्यांनी बघितलं इतके उच्च भक्त जे नेहमी प्रेमाश्रू वाहतायत आपल्या घरी आले, पण त्यांनी ती आरती चालू ठेवली. तर एका कार्यक्रमात मी सांगत होतो आरती हा शब्द आहे, त्याचा काय विश्लेषण आहे? आपण रती हा शब्द ऐकलाय. रती म्हणजे आकर्षण, रती म्हणजे स्नेह. तर ज्या क्रियेमध्ये रती वाढते त्याला म्हणतात आरती. म्हणजे आपण जेव्हा आरती करतोय ते केवळ हात नाही हलवत आहे, त्यामध्ये केवळ अग्नी पाणी अर्पण नाही करते, त्यामध्ये आपलं हृदय अर्पण करतो. परमेश्वराने आपल्याला पंचभूत दिले, ज्या पंचभूताच्या या प्रपंचामध्ये आपण वावरतोय आणि भक्ती करतोय तेच पंचभूत ज्यांनी दिले त्याला आपण अर्पण करतोय. पृथ्वी, अग्नी, जळ, वायू हे पंचमहाभूत जे परमेश्वराने आपल्याला दिले आपल्या राहण्यासाठी, ते नाममात्र प्रतीक म्हणून आरतीमध्ये आपण भगवंतांना अर्पण करतो. तर आरतीने प्रेम वाढायला पाहिजे. म्हणून कोण आरती करतात? भगवंतांची आरती कोण करतील? जे म्हणतायत आम्हाला भगवंतांप्रती प्रेम निर्माण करायचंय, आम्हाला भगवंतांना कृतज्ञता अर्पण करायची, भगवंतांनी आम्हाला एवढी पृथ्वी दिली आहे, त्या पृथ्वीतलं थोडं धूप घेणार आणि आम्ही उदबत्तीच्या रूपात भगवंतांना अर्पण करणार. भगवंतांनी आम्हाला अग्नी दिली आहे, ज्या अग्नीशिवाय आम्ही यज्ञ करू शकत नाही, आणि ज्या अग्नीशिवाय आम्ही स्वयंपाक करू शकत नाही आणि स्वयंपाकाशिवाय जगू शकत नाही, तर ती अग्नी दीपाच्या रूपात कृतज्ञतेने आम्ही भगवंतांना अर्पण करतो. भगवंतांनी एवढं पाणी दिलंय ज्याच्यामुळे आम्ही जगू शकत नाही, तर ते पाणी अर्घ्याच्या रूपात आम्ही भगवंतांना आरतीमध्ये अर्पण करतो. तर कृतज्ञतेचं प्रतीक आहे आरती म्हणून. तर हे जे पुजारी आहेत हे मनामध्ये रती निर्माण करण्यासाठी आरती करतायत, आणि ज्यांनी रती निर्माण केली आहे, ज्यांनी प्रेम आपल्या हृदयामध्ये अनुभवत आहेत, त्यांना आदर नाही करत आहेत. तर म्हणून भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगितलंय की जेव्हा एक शुद्ध भक्त मंदिरात येतात आणि आपण कदाचित एकटे आहोत मंदिरात आणि आपण आरती करतोय, तर आपलं कर्तव्य आहे आरती तिथे थांबवावी, आणि आपण जे स्तर गाठण्याचा प्रयत्न करतोय आपली भक्ती करून, तो स्तर ज्यांनी पूर्वीच गाठलाय त्याला मान द्यावा आणि त्याला योग्य आसन द्यावं, त्याला बसायला सांगावं, त्याची परमिशन घ्यावी, त्याला विनंती करावी की काही माझी आरती करणं बाकी आहे, तर 5 मिनिटासाठी तुम्ही बसणार का? मी आरती संपवून येतो. आणि ती थांबवलेली आरती पूर्ण जाऊन करायची. म्हणजे परमेश्वराच्या शुद्ध भक्तांना किती मान दिला पाहिजे का? कारण परमेश्वराची शुद्ध भक्ती परमेश्वराला खूप प्रिय आहे. तर ते जे पुजारी आहेत त्यांनी मिनिकेतन रामदासला अजिबात लक्ष नाही दिलं, मान नाही दिला, त्यांना दुर्लक्ष केलं आणि भगवंतांची आरती करत राहिले. भगवंतांची आरती करत राहिले ही चूक आहे का? आणि भगवंतांची आरती करायला तर हे हात दिलेत, भगवंतांची आरती करायला तर पैसे दिलेत आपल्याला.
पण हे मिनिकेतन रामदास काय म्हणाले? मिनिकेतन रामदास म्हणाले, हा पुन्हा एकदा रोमहर्षण सूत दिसतो. तर बलरामजींच्या कथेमध्ये जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होतं तेव्हा बलरामजींनी त्यात भाग नाही घेतला, कारण बलरामजीसाठी दोन्ही हे स्नेही होते. तर बलरामजी जेव्हा तीर्थयात्रा निघाले तेव्हा नैमिषारण्य इथे पोहोचले आणि नैमिषारण्यामध्ये रोमहर्षण नावाचे एक खूप मोठे पंडित होते. ते भागवत प्रवचन करत होते आणि समोर अनेक अनेक साधू बसले होते. आणि या साधूंनी काहीच वेळापूर्वी या रोमहर्षणाला आशीर्वाद दिले होते की तुम्ही 1000 वर्ष आयुष्य होईल तुमचं आणि तुम्ही आम्हाला भागवताद्वारे भगवंतांची कथा सांगा. आणि असे अनेक अनेक साधूंचे आशीर्वाद स्वीकारून हे रोमहर्षण हे आसनस्थ झाले आणि आता भागवताची कथा सुरू करणार आहे. आणि या भागवताची कथा सुरू करताना तिथे बलरामजी उपस्थित झाले. आणि बलरामजी उपस्थित झाले तर यांनी बलरामजींना नमस्कार नाही केला. का? कारण बलरामजी आहेत. मी भागवत कथा करतोय. भागवतची कथा कोणाची कथा आहे? श्रीकृष्णाची कथा. तर मी श्रीकृष्णांची कथा करतोय आणि श्रीकृष्णांची कथा करताना श्रीकृष्ण सर्वोत्तम भक्त आहेत. तर जेव्हा मी श्रीकृष्णांची कथा करतोय तर बलरामजी असू दे किंवा कोणी असू दे, काय फरक पडतो? मी सर्वात श्रेष्ठ व्यक्तीशी संबंध जोडलाय. भौतिक जगामध्ये असताना जेव्हा साहेबांशी ओळख असते तेव्हा साहेबांच्या खालच्या लोकांना आपण काही करत नाही, उलट त्याला जो डोळा दाखवतो. तू जर काही केलं तर साहेबांना मी कंप्लेंट करीन. हे जे तत्व आहे हे आध्यात्मिक जगतामध्ये पूर्णपणे चुकीचं ठरतं. हा भागवतावर कथा करतोय, श्रीकृष्णांवर कथा करतोय आणि श्रीकृष्णांचे सर्वात स्नेही व्यक्ती आहेत बलरामजी. ते जेव्हा आले यांनी नमस्कार नाही केला बलरामजीला. तर जेव्हा कोणी एक व्यक्ती आसनावर बसलाय आणि जो तो खरोखर कथेमध्ये पूर्ण तल्लीन झालाय आणि कथेमध्ये तो पूर्ण ध्यानस्थ झालाय, तर कधी कधी होतं की कथा करता करता कोण आलं कोण गेलं याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, कारण तो ते विचार करतोय आता काय कथा चालू आहे काय. तसं नव्हतं. बलरामजींनी बघितलं, यांनी मला बघितलं की मी आलोय, पण आंधळा डोळा गेला माझ्याकडे. का? मी श्रीकृष्णांची कथा करतोय, इतर कोणाला मान सन्मान द्यायची गरज नाही. बलरामजी तिथे आले. बलरामजींनी तृणपात घेतला आणि सर्वांच्या देखत, त्या सर्व साधूंच्या देखत तो तृणपात रोमहर्षणच्या मानेला लावला आणि रोमहर्षण तिथे पडला. रोमहर्षणचा वध केला. तर श्रीकृष्णांनी अनेक अनेक राक्षसांचा वध केला आणि बलरामजींनी अशा या भागवत प्रवचनकाराचा पण वध केला. तुम्ही म्हणाल रोजी हे काय चाललंय? राक्षसांचा वध आपण समजू शकतो. तर तेव्हा बलरामजी म्हणतात, कृष्ण परमेश्वर आहेत आणि मी आदिगुरु आहे. मी अशा दांभिक गुरूंचा वध करायला लागलो. जर कोणाला एवढा दंभ असेल की मी एवढा असं नसते, मी कोणाला नमस्कार नाही करणार, अशा दांभिक गुरूंना मारण्यासाठी मी आलो. बलरामजी त्या कथेमध्ये तिथे म्हणतात. तर मिनिकेतन रामदास जेव्हा बघितलं की त्या पुजाऱ्यांनी मिनिकेतन रामदासला काही आदर नाही दिला, तर ते म्हणाले हा कदाचित दुसरा रोमहर्षण सूत दिसतोय. ही गोष्ट कृष्णदास कविराज गोस्वामींनी ऐकली. तर कृष्णदास कविराज गोस्वामींनी त्या पुजाऱ्याला ओरडले, अरे तू आरती थांबवून त्यांना तू आदर द्यायला पाहिजे होता. तर तेव्हा त्यांचे जे भाऊ होते त्यांचं नाव होतं गुणार्णव मिश्रा. तर हे गुणार्णव मिश्रा आहेत ना, त्यांनी वाद घातला. त्यांनी म्हटलं की नाही, आरती करताना इतर कोणाला मान सन्मान द्यायची गरज नाहीये, परमेश्वराला मान सन्मान दिला खूप झालं. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी त्या दिवशी आपल्या भावाशी भांडले. म्हणाले नाही, हे चुकीचं आहे. परमेश्वराला जेवढा मान सन्मान देतो तेवढाच त्याच्या शुद्ध भक्तांना दिला पाहिजे. तुझी श्रद्धा श्री चैतन्य महाप्रभूंमध्ये आहे, पण श्री चैतन्य महाप्रभूंना प्रिय श्री नित्यानंद प्रभू आहेत. श्री नित्यानंद प्रभूंना दुर्लक्ष करून तू श्री चैतन्य महाप्रभूंना कसं प्रसन्न करशील, असा त्यांच्यामध्ये खूप वादविवाद झाला. कृष्णदास कविराज गोस्वामींनी श्री नित्यानंद प्रभूंची बाजू घेतली आणि गुणार्णव मिश्रा यांनी श्री चैतन्य महाप्रभूंची बाजू घेतली. आणि त्या दिवशी तो वाद होऊन कृष्णदास कविराज गोस्वामी झोपी गेले. त्या दिवशी कृष्णदास कविराज गोस्वामी यांच्या स्वप्नात नित्यानंद प्रभू आणि असे हे नित्यानंद प्रभू या रूपात आले. इथे जे मागे जे चित्र आहे ते कृष्णदास कविराज गोस्वामींच्या स्वप्नातलं चित्र आहे. आणि कृष्णदास कविराज गोस्वामींना म्हणाले, मी तुझ्या या वागणुकीवर खूप खुश आहे. तू बरोबर शिकवलंस तुझ्या भावाला, म्हणून मी तुला आदेश देतो की श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन चरित्र तू लिही, मी तुला आशीर्वाद देतो. तर श्री नित्यानंद प्रभूंनी श्री कृष्णदास कविराज गोस्वामींना जेव्हा आशीर्वाद दिला
तेव्हा दुसऱ्या दिवशी कृष्णदास कविराज गोस्वामी बंगालहून वृंदावनाला गेले आणि राधाकुंडच्या जवळ रघुनाथ दास गोस्वामी यांच्याकडून श्रवण केले आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवनचरित्र जे श्री चैतन्य चरितामृत आजही आपण वाचतोय ते लिहिलं. म्हणून श्री चैतन्य चरितामृत खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवनचरित्र आपल्याकडे नसतं, पण ते लिहिण्यासाठी आशीर्वाद नित्यानंद प्रभूंनी दिले आणि ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांचं पात्रता काय होती. सर्व वैष्णवांमध्ये केवळ कृष्णदास कविराज गोस्वामींना तो आशीर्वाद का मिळाला की तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवनचरित्र लिहा. तर त्यांनी हा तत्व मांडला की नित्यानंद प्रभू हे श्री चैतन्य महाप्रभूंपासून अभिन्न आहेत आणि म्हणून नित्यानंद प्रभूंना दुर्लक्ष करून चालणार नाही. उलट त्या प्रसंगामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांच्या भावाला म्हणतात, एखादा व्यक्ती नास्तिक असेल तरी चालेल, त्याच्यामध्ये काही दोष नाही, पण जर आपण श्री चैतन्य महाप्रभूंना धरलं आणि केवळ श्री नित्यानंद प्रभूंना दुर्लक्ष केलं तर ते अधिक चुकीचं आहे. नास्तिकवाद परवडला, पण त्या दोघांमध्ये एकाची भक्ती करणं आणि एकाला दुर्लक्ष करणं हे पटलं नाही. तर म्हणून हा खूप महत्वाचा तत्व आहे. अजून एकदा श्री चैतन्य महाप्रभू हे श्रीवास ठाकूरांना भेटतात आणि श्रीवास ठाकूरांना विचारतात, काय हो श्रीवास ठाकूर, तुम्ही इतके उच्च कुळातले ब्राह्मण आणि तुमच्या घरी तुम्ही नित्यानंद प्रभूंना कसं राहू देता. नित्यानंद प्रभू कुठल्या परिवाराचे आहेत. तर नित्यानंद प्रभू एक अवधूत होते. थोडे कधी कधी एका लहान मुलासारखे वागायचे, कधी मगरीवर जाऊन बसायचे आणि त्या मगरीला सांगायचे कृष्ण नाम बोल. गंगा नदीमध्ये बऱ्याच मगरी आहेत. हरिदास ठाकूर एकदा श्री चैतन्य महाप्रभूंनाही कंप्लेंट करतात की हा कोणाचं काही ऐकत नाही, नदीमध्ये पोहतो, मगर एकदा मगरीवर बसतो आणि मगरीला सांगतो हरिनाम बोल हरिनाम बोल. कधी कोणी बैल दिसला तर बैलावर बसतो आणि म्हणतो मी महेश आहे, शंकर आहे मी. कधी गंगा नदीच्या जवळ कोणी एक तरुण मुलगी असेल तर तरुण मुलीला जाऊन सांगतो माझ्याशी लग्न करणार का. कधी कोणी साधू गंगे नदीमध्ये जर स्नान करत असतील तर पाण्या घालून जाणार आणि त्या साधूंना थोडं छेडणार आणि ते साधू म्हणणार हे काय चाललंय, आम्हाला तू नीट साधना पण करू देत नाही. अशा थोडे मिश्किल स्वभावाचे आहेत. तर म्हणतात अशा या व्यक्तीला तू तुझ्या घरी कसं ठेवू शकतो. तर श्रीवास ठाकूर म्हणतात, जर मी या नित्यानंद प्रभूंना एका दारूच्या दुकानातून बाहेर येताना जरी बघितलं किंवा एका वेश्येच्या घरातून बाहेर येताना जरी बघितलं, मला पूर्ण विश्वास आहे की श्री नित्यानंद प्रभू इतके शुद्ध आहेत, ते केवळ त्या दारूच्या दुकानाच्या मालकाला किंवा त्या वेश्येला प्रचार करण्यासाठीच गेले असते. हे उत्तर जेव्हा श्रीवास ठाकूरांनी श्री चैतन्य महाप्रभूंना दिलं, श्री चैतन्य महाप्रभू इतके खुश झाले. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, श्रीवास तू हे सत्य सांगून मला इतकं खुश केलेस, मी तुला आश्वासन देतो एक दिवस असा येऊ शकतो जेव्हा लक्ष्मी देवी दरिद्र होईल. एक दिवस असा येऊ शकतो की लक्ष्मी देवी भीक मागू शकते, पण तुझ्या घरी कुठल्या गोष्टीची कमी नाही येणार. का? कारण तुला नित्यानंद प्रभूंवर एवढा विश्वास आहे. एवढंच नाही तर तुझ्या या नित्यानंद प्रभूंच्या विश्वासावर आधारित मी तुला अजून एक वरदान देतो. तुझ्या घरातील दास दासी, तुझ्या घरातील नोकर, तुझ्या घरातील कुत्रे, तुझ्या घरात जर एखादी मांजर असेल तिला पण मी कृष्ण प्रेम देतो. तर जे कृष्ण प्रेम ब्रह्माजींना नाही मिळणार, जे कृष्ण प्रेम शंकरजी वाट बघतायत, जे कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी नारद मुनींनी अनेक तपस्या केली, ते कृष्ण प्रेम श्रीवास ठाकूरांच्या घरातल्या मांजरीला आणि कुत्र्यांना पण श्री चैतन्य महाप्रभू दिलं. का? कारण श्रीवास ठाकूरांना नित्यानंद प्रभूंच्या स्तरावर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यांच्या बाह्य वागणुकीला ते अधिक महत्व नाही देत आहेत. त्यांना माहिती आहे की नित्यानंद प्रभू खूप पवित्र आहेत. अजून एक गोष्ट आहे की श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा पाठशाळेत होते, जेव्हा गुरुकुलात होते, तेव्हा त्यांच्या सोबत एक ब्राह्मण, त्यांचे सहपाठी एक मित्र होते जे त्या गुरुकुलात अभ्यास करायचे. तर नंतर नवद्वीपातच राहिले आणि श्री चैतन्य महाप्रभू हे संन्यास स्वीकारून पुरीला गेले. तर म्हणून जेव्हा ते नवद्वीपात राहत होते त्या नवद्वीपामध्ये ते नित्यानंद प्रभूंना बघायचे. तर नित्यानंद प्रभूंचे वस्त्र काय, नित्यानंद प्रभू छान छान रेशमी वस्त्र घालतात. तर इथे आपण बघू शकतो कशा प्रकारे त्यांचं धोतर आणि त्यांच्या शरीरावर जी शॉल आहे उत्तरी आहे ती कशी रेशमी आहे. तर हे बघून ते विचार करायचे, एका भक्ताने नेहमी थोडे साधं कपडे घालायला पाहिजेत ना, असा छानछूटपणा का करते. मग बघायचे की नित्यानंद प्रभू
सुपारी खायचे. तर साधारण वैष्णव सुपारी नाही खात. आपण सुपारी नाही खात का? कारण सुपारी यामध्ये एक मादक पदार्थ असतो, त्याची सवय लागते. तर कुठल्याही मादक पदार्थाला आपण दूर का ठेवतो? कारण आपल्याला त्या मादक पदार्थाची सेवा नाही करायची, आपल्याला तंबाखूची सेवा नाही करायची, आपल्याला चहाची सेवा नाही करायची, आपल्याला श्रीकृष्णाची सेवा करायची. मग श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये एकही प्रतिस्पर्धी नको म्हणून आपण सर्व या वाईट सवयींपासून दूर लागतो. कारण त्याची व्यसन लागतं, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. तर आपल्याला व्यसन लावायचं आहे ते श्रीकृष्णच, म्हणून इतर कुठल्याही व्यसनांपासून आपण दूर आहोत. तर हे म्हणताय हे वैष्णव आहेत, हे प्रचारक आहेत, आणि यांच्या तोंडामध्ये नेहमी सुपारी असते. हे कसं समजायचं? म्हणतात हे वैष्णव आहेत आणि मला तर कोणी भक्तांनी सांगितलं की हे संन्यासी आहेत. तर संन्यासी तर कुठल्या धातूला स्पर्शही नाही करत, आणि हे नित्यानंद प्रभू त्यांच्या शरीरावर नेहमी सोन्याचे, चांदीचे, वेगवेगळ्या मोतीचे आभूषण असतात. हे कसं समजायचं? आणि मी ऐकलं की हे संन्यासी आहे, तर संन्यासीकडे संन्यासाचा एक दंड असतो, त्रिदंड. तर तो लाकडाचा असतो. तो लाकडाच्या त्रिदंडाचा यांनी त्याग केलाय, आणि लोखंडाचा एक दंड आहे बघा, त्यांच्या हातामध्ये एक लोखंडाचा दंड आहे. ते पूर्णपणे भ्रमित होऊन हे जे मित्र आहेत श्री चैतन्य महाप्रभूंचे, हे नवद्वीप सोडून पुरीपर्यंत गेले. आणि कशासाठी गेले? श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला नाही गेले, श्री चैतन्य महाप्रभूंना हा प्रश्न विचारायला गेले. इतका तो प्रश्न त्यांना त्रास देतोय की नित्यानंद प्रभू असे वेगळे काय? श्री चैतन्य महाप्रभूंना एकांतात भेटले, सगळ्यांसमोर प्रश्न नाही विचारला त्यांनी, तर कुठेतरी त्यांनी शिष्टाचार पाळला. महाप्रभूंना पण लक्षात आलं की हा किती प्रामाणिक प्रश्न विचारतोय. बंगालहून पुरीपर्यंत एक प्रश्न विचारण्यासाठी आला. कधी कधी आपण प्रश्न आपल्या मनातच ठेवतो, आपल्या पोटातच ठेवतो, आणि अशी अपेक्षा करतो जशा प्रकारे आपण अन्न पचवतो तशा प्रकारे हे प्रश्न पण पचवू. पण प्रभुपाद म्हणतात एका तात्पर्यात गीतेत की प्रश्न आपण पचवू शकत नाही. उलट असं म्हणतात की जसं कृष्ण लीलेमध्ये प्रश्न एका राक्षसासारखे असतात, आधी छोट्या आकारात येतात राक्षस, आणि नंतर मोठे मोठे आकार घेतात ना, तशा प्रकारे प्रभुपाद एका तात्पर्यात लिहितात की आपले प्रश्न, आपले जे शंका आहेत, हे छोट्या प्रमाणात, छोट्या आकारात आपल्या मनामध्ये प्रवेश करतात, आणि नंतर आपण त्याच्याकडे जेव्हा दुर्लक्ष करतो तेव्हा मोठा आकार करतात, आणि एक दिवशी श्रीकृष्णांवर हल्ला करतात. तर या ब्राह्मणाला माहितीये की मनातल्या शंका मनात नाही ठेवायला पाहिजे, विचारायला पाहिजे. तर ते पुरीपर्यंत गेले. महाप्रभू त्यांना एकांतात म्हणतात, मी तुला एक उत्तर सांगतो. म्हणतात श्रीकृष्ण आले होते ना द्वापर युगात, तर श्रीकृष्ण गुरुकुलात गेले, सांदीपनी मुनींच्या गुरुकुलात गेले, अवंती देश. आणि तिथे गुरुकुलात राहिल्यानंतर एक दिवशी आपल्या गुरूंना त्यांनी विनंती केली की तुमच्याकडून मी सर्व विद्या स्वीकारली आहे, तर मी काही गुरुदक्षिणा देऊ शकतो का तुम्हाला? तर तेव्हा सांदीपनी मुनी म्हणतात, तुमचं श्रेष्ठ आचरण, माझ्याकडून विद्या शिकण्याची तुमची आतुरता हीच मोठी गुरुदक्षिणा आहे. मी तुम्हाला दोघांना बघायचो, कृष्ण आणि बलरामांना, किती आतुरतेने तुम्ही शिकायचे माझ्याकडून. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मला लाभले, हीच माझी गुरुदक्षिणा, मला अजून काही गुरुदक्षिणा नको. तर तेव्हा कृष्ण आणि बलराम म्हणतात, नाही, एकदा तुमच्या पत्नींना पण विचारा. मग ते पत्नींना विचारतात. पत्नी म्हणतात, आपला एक मुलगा गेलाय, समुद्रात बुडालाय तो, तर त्याला कृपया मागणार का? कारण हे दोघं विलक्षण वाटतात मला, हे नक्कीच आपल्याला मदत करतील. तर तेव्हा सांदीपनी त्यांना गुरुदक्षिणा मागतात. तर कृष्ण आणि बलराम यमलोकात जातात आणि आपल्या गुरुपुत्राला घेऊन येतात आणि गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना प्रसन्न करतात. ही गोष्ट नंतर देवकीला कळते. तर मग अनेक वर्षांनंतर देवकीचे 6 मुलं गेले होते. तर देवकीच्या मनात नेहमी ती भावना असते की मी माझ्या मुलांना प्रेम नाही देऊ शकली, माझ्या मुलांना मी नीट प्रेम नाही देऊ शकली. तर त्यांना ती कथा आठवते की श्रीकृष्ण आणि बलरामांकडे तेवढी शक्ती आहे. ती खूप नंतरची गोष्ट आहे, द्वारकेतली गोष्ट आहे. तर देवकी एक दिवशी आपल्या मुलांना विनंती करते, तुम्ही आपल्या गुरूंसाठी त्यांचा मृत पुत्र घेऊन आले, माझे पण 6 मुलं कंसा राजाने मारले होते, त्यांना कृपया घेऊन येणार का? तर कृष्ण आणि बलराम काय म्हणणार याला? जर गुरूंसाठी घेतलं तर आईला तर प्रसन्न करणार ना. तर तेव्हा कृष्ण आणि बलराम, तर ही कथा कोण सांगताय? तुम्ही विसरले, श्री चैतन्य महाप्रभू त्या ब्राह्मणाला सांगतात. तर तेव्हा कृष्ण आणि बलराम हे बली महाराजांच्या लोकात गेले. तर बली महाराज कुठे जातात ब्रह्मांडात? सूतल लोक. तर सूतल लोकांकडे गेले आणि बली महाराज त्यांना बघून खूप खुश झाले. म्हणाले,
तुमच्या चरणांना स्पर्श केलेलं चरणामृत हे शंकरजी आपल्या डोक्यावर ठेवतात. म्हणून शंकरजींचं एक नाव काय? गंगाधर. गंगाधर म्हणजे गंगेला आपल्या डोक्यावर ठेवतात. पण ती गंगा काय? परमेश्वराचं चरणामृत आहे. तर म्हणतात आज माझं किती मोठं सौभाग्य आहे की ज्यांच्या चरणांना पाणी स्पर्श केल्यावर ते चरणामृतामध्ये परिवर्तित होतं आणि शंकरजी त्या चरणामृताला आपल्या डोक्यावर ठेवतात. त्यांचे चरण बघण्याचे जे सौभाग्य आहे ते सगळ्यांना मिळत नाही. ते परमेश्वर माझ्या स्वतःच्या ग्रहावर आले आहेत आणि मला आपल्या चरणांचं दर्शन देतात. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तर तेव्हा श्रीकृष्ण बली महाराजांना सांगतात की एकदा ब्रह्माजी आपल्या वाक नावाच्या मुलीला बघून थोडे कामुक झाले आणि आपल्या मुली मागे पळाले तिला स्पर्श करण्यासाठी. आणि हे जे दृश्य आहे हे तिथे उपस्थित 6 देवतांनी बघितलं. वर्षा लोकांमध्ये चालली आहे ही गोष्ट. ते जेव्हा बघितलं तेव्हा ते 6 लोक ब्रह्माजींवर हसले. आणि जेव्हा हे 6 लोक ब्रह्माजींवर हसले तर हे निंदनीय कार्य आहे. ब्रह्माजी सारखे श्रेष्ठ व्यक्ती आहेत पण ते आपल्या मुली मागे कसं काय पळू शकतात? त्या सौंदर्याने मोहित होऊन तिच्या मागे पळत आहेत. पण हे दृश्य बघून हे 6 लोक हसले. ब्रह्माजींना काही शाप नाही मिळाला, ब्रह्माजींना त्याची काही शिक्षा नाही मिळाली, पण या 6 लोकांना शाप मिळाला. तर श्रीकृष्ण बली महाराजांना सांगतायत की हिरण्यकश्यपूने संपूर्ण ब्रह्मांडाला भरपूर त्रास दिला. हिरण्यकश्यपूच्या घरात या 6 मुलांना जन्म दिला. राक्षसांच्या घरामध्ये त्या 6 देवतांना का जन्म दिला? कारण त्यांनी ब्रह्माजींवर हसले म्हणून. तर तेव्हा श्रीकृष्ण बली महाराजांना सांगतायत तेजी असामन दोष आहे. जे तेजियस आहेत, तेजियस म्हणजे त्यांच्यामध्ये भरपूर तेज आहे, त्यांच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, अशा व्यक्तींवर आपण कधीही निंदा करू नये. आणि त्यासाठी उदाहरण काय देतात की जेव्हा समुद्र मंथनामध्ये विष आलं त्या विषाला कधी कोणी प्राशन करू शकलं नाही. सर्व देवी देवता त्या विषाला बघून घाबरले आणि म्हणाले आता याला कोण हाताळणार? तेव्हा शंकरजींकडे गेले. शंकरजींनी काय केलं? त्या सर्व विषाला एकत्रित केलं आणि त्या विषाला आपल्या ओंजळीमध्ये घेऊन प्राशन केलं आणि त्याला आपल्या गळ्यामध्ये ठेवलं. तर त्या विषाला ज्याला बघून संपूर्ण ब्रह्मांड सर्व देवी देवता घाबरले, त्या विषाला शंकरजींनी स्वतःहून जाऊन प्राशन केलं. प्राशन करून आपल्या गळ्यामध्ये ठेवलं आणि गळ्यामध्ये ठेवून एक नाव कमावलं, नीळकंठ. तर मग श्रीकृष्ण बली महाराजांना सांगताय की हे जे कृत्य आहे ना हे इतर कोणी करू शकत नाही. म्हणून श्रेष्ठ लोक काय करतात त्याच्यासारखं आपण वागू नये. आपण त्यांच्यासारखं शिकू शकतो. तर शंकरजींकडून आपण हे शिकू शकतो, इतरांना जर त्रास होत असेल तर आपण कष्ट घेतले पाहिजेत. तिथे खूप सुंदर श्लोक येतो. शुकदेव गोस्वामी 8व्या स्कंदामध्ये श्लोक म्हणतात, तप्यन्ते लोकतापेन साधवो प्रायशो जना परम आराधनम ही. शेवटचा जो शब्द आहे तो आहे की परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी श्रेष्ठ आराधना काय? तप्यन्ते लोकतापेन साधवो प्रायशो जना. ही साधू लोक काय करतात? साधू लोक त्यांच्या जीवनामध्ये काही कष्ट नसतात पण इतरांचे कष्ट बघून ते स्वतःच्या जीवनामध्ये कष्ट घेतात आणि अशा प्रकारे श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा याच्यापेक्षा श्रेष्ठ मार्ग नाही. त्यामुळे श्रीकृष्ण बली महाराजांना सांगतायत शंकरजींनी जे केलं ते आपण करू नये, पण शंकरजींनी जी भावना त्यामध्ये व्यक्त केली की इतरांना कष्ट होत आहेत म्हणून स्वतःवर कष्ट स्वीकारले, ती भावना आपण स्वीकारू शकतो, त्या तत्वाने स्वीकारू शकतो. म्हणतात शंकरजींचं अनुकरण करू नये आणि शंकरजींमध्ये तो दोष बघू नये. तर हे उदाहरण देऊन श्रीकृष्ण म्हणतायत ब्रह्माजींनी इतकं कार्य केलंय, ब्रह्माजींनी या भौतिक सृष्टीचे निर्माण केलंय आणि या भौतिक सृष्टीमध्ये आपण इथे स्थित आहोत आणि आपण या भौतिक शरीराने या मनाने ज्या काही सोयी सुविधा दिल्या त्यांनी आपण भक्ती करत होतो. तर म्हणून ब्रह्माजी हे खूप श्रेष्ठ भक्त आहेत. एखाद वेळेस कधीतरी त्यांच्याकडून पण चूक झाली आहे. शंकरजींकडून पण एकदा एक चूक झाली होती की जेव्हा मोहिनी अवतार जेव्हा उपस्थित झाले तेव्हा सगळ्यांनी जाऊन नंतर शंकरजींना सांगितलं की अहो ते मोहिनी रूपात विष्णू आले होते ना, काय यांनी या असुरांना भ्रमित केलं. पूर्ण असुरांना लक्षातच नाही आलं की कशी मोहिनी मूर्ती यांनी आपल्याला भ्रमित केलं. तेव्हा शंकरजी म्हणतात मी नाही बघितलं मोहिनी मूर्तीला. तेव्हा विष्णूंना प्रार्थना करतात की तुम्ही एकदा मला मोहिनी रूप दाखवणार का? विष्णू म्हणतात गरज नाही त्याची.
पण म्हणतात नाही मला बघायचं आहे. म्हणतात गरज नाही, पण नाही एकदा दाखवा. मग तेव्हा मोहिनी रूपात जेव्हा विष्णू येतात तेव्हा शंकरजी धीर पुरुष मानले जातात. शंकरजी नेहमी ध्यानस्थ असतो, तर ते धीर पुरुष शंकरजी पण मोहिनी रूपामागे पडाले, म्हणजे स्वतःला नियंत्रित नाही करू शकत. तर म्हणून शंकरजींकडून पण एकदा चूक झाली आहे, ब्रह्माजींकडून पण एकदा चूक झाली आहे. पण यांचं स्थान काय? या व्यक्तींचं स्थान काय? या व्यक्तींचं स्थान आहे ईश्वर स्थान आहे. खूप मोठं स्थान आहे. अनेक लोकांचे प्राण वाचवले शंकरजींनी. एखाद वेळेस जर घसरले, एखाद वेळेस जर चुकले आणि त्याला जर आपण अधिक लक्ष दिलं आणि बाकीच्या सगळ्या सेवांना जर दुर्लक्ष केलं तर आपण फसू. तर श्रीकृष्ण बली महाराजांनी ही गोष्ट सांगतात. तरी म्हणतात ते जे 6 देवता आहेत जे तेव्हा ब्रह्माजींवर हसले तेव्हा त्यांना शाप मिळाला, तर हिरण्यकश्यपूच्या घरात जन्म घेतला आणि हिरण्यकश्यपूच्या घरात जन्म घेऊन इंद्राच्या वज्र घातामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर ही कथा आपल्याला भागवतामध्ये नाही, कारण भागवतामध्ये सारांश रूप दिलंय. भागवतामध्ये विस्तृत कथा नाही. भागवतामध्ये काय भर दिलाय? शुकदेव गोस्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये बघतात कुठली गोष्ट मी सांगू जेणेकरून या वाचकांचं, या श्रोत्यांचं श्रीकृष्णांप्रती प्रेम जागृत होईल. तर प्रल्हादाची कथा सांगितली. पण प्रल्हादाचे काही भाऊ आहेत का? अनुल्हाद म्हणून एक भाऊ आहे, समल्हाद म्हणून एक भाऊ आहे, आणि सिंहिका म्हणजे सिंहिका रामायणातली जेव्हा हनुमानजी, ती बहीण आहे. हे भागवतामध्येच दिलंय. अनुलाद, समलाद आणि लाद असे 3 भाऊ आणि एक प्रल्हाद, आणि सिंहिका म्हणून एक. आणि त्या सिंहिकाचा मुलगा कोण माहिती आहे? राहू. ज्या राहूला त्या समुद्र म्हणतात तर तो सिंहिकाचा मुलगा आणि सिंहिका म्हणून प्रल्हादची बहीण, म्हणजे उजवळ कुटुंब होतं. एक फक्त त्याच्यातला भाऊ वाचला प्रल्हाद. तर म्हणून भागवतामध्ये प्रल्हादावर भर आहे, बाकीच्यांची कथा नाही सांगितली. पण याचा अर्थ असा नाही की अहो पण प्रभूजी आम्ही तर प्रल्हादाबद्दलच ऐकलंय आणि हे श्रीकृष्ण जे बली महाराजांना सांगतात ते काय सांगतात? मग श्रीकृष्ण बली महाराजांना सांगतायत त्या हिरण्यकश्यपूच्या घरी त्याला जन्म दिला असुरांचा, आणि नंतर इंद्राच्या वज्रघाताने त्यांचं मरण झालं, आणि मग त्यांच्यावर दया करून, कारण त्यांना हे यातना भोगायला लागले, देवता आहेत पण त्या चेतनेत आहेत, मग त्यांना देवकी मातेच्या गर्भात टाकलं. आणि कंस कोण होता माहितीये? हा कालनेमी होता. हा हिरण्याक्षाचा मुलगा होता. तर कंस राजा हा पूर्वजन्मी हिरण्याक्षाचा मुलगा होता. कधी कधी म्हणतात हिरण्यकश्यपूचा मुलगा होता, पण ओव्हरऑल मी जे ऐकलं ते हिरण्याक्षाचा मुलगा होता, कालनेमी म्हणून. तर तो पण विष्णूचा शत्रू आहे. तर म्हणून या इथे पण कारण त्याला माहितीये की विष्णूंनी मला त्रास दिला, तर म्हणून कंस म्हणून आला आणि नेहमी वारंवार विचार करतोय की विष्णू आता श्रीकृष्णांच्या रूपात आहे, तर इथे पण मी त्यांचा शत्रू आहे आणि इथे पण मी मारणार आहे. तर त्या कालनेमीद्वारे त्याच्याच भावाला मारलं. पूर्वजन्मी ते भाऊ आहेत, पण त्यांना शिक्षा म्हणून एकदा हिरण्यकश्यपूच्या घरात जन्म, त्याच्यानंतर इंद्राच्या वज्रघाताद्वारा मृत्यू, आणि नंतर देवकी मातेच्या गर्भात जन्म, पण त्यांना मारलं कोणा? आपल्या भावाद्वारेच. तर अशा प्रकारे अशा अनेक वेळा त्यांना शिक्षा देऊन मग त्यांना आता बली महाराजांच्या ग्रहावर ठेवलंय. अजूनही त्यांना देवता ग्रहांवर जन्म नाही मिळाला. मग जेव्हा आता श्रीकृष्ण गेले तेव्हा श्रीकृष्ण त्या 6 देवतांना बाळ रूपात घेऊन गेले, आणि आता त्यांनी देवकीला जवळ गेले. आणि देवकीने काय केलं? तर देवकी त्यावेळेस म्हातारी होते, पण त्यांचं पुत्र स्नेह जागृत झाला आणि त्यांनी आपल्या शरीराने त्यांना दूध पाजलं. पण ते जे दूध पाजलं ते आता महाप्रसादाच्या रूपात आहे. का? कारण ते 6 मुलं जेव्हा आधी जन्मले ते श्रीकृष्णाच्या आधी जन्मले होते, पण जसा जन्म घेतला तसंच कंसाने त्यांना मारलं होतं. तर त्यांनी देवकीकडून स्तनपान नव्हतं केलं, पण त्याच्यानंतर मग श्रीकृष्णांनी केलंय. मग आता श्रीकृष्णांनी देवकी मातेचं स्तनपान केलंय, मग आता ते महाप्रसादाच्या रूपात त्यांना मिळाले. तर म्हणून आता ते जे 6 आहेत हे आता देवकी मातेकडून स्तनपान करून पूर्णपणे शुद्ध झाले, आणि मग श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं आता तुम्ही पुन्हा एकदा देवतांचं स्थान घेऊ शकता. तर ही कथा श्री चैतन्य महाप्रभू त्या मित्राला सांगतात आणि सांगतात अशा प्रकारे मला तुला एक विनवणी करायची आहे की जरी तुला नित्यानंद प्रभूंचं आचरण, नित्यानंद प्रभूंची वागणूक ही समजत नसेल तरी पण हे समज की कारण ते खूप महान वैष्णव आहेत, ते खूप महान भक्त आहेत,
तू त्यांच्यामध्ये दोष बघू नकोस. आणि म्हणतात श्री चैतन्य महाप्रभू स्वतः म्हणतात, श्री नित्यानंद प्रभूंच्या शरीरामध्ये श्रीकृष्णांच्या लीला होतात. एकदा राधानाथ महाराजांचं मी एक प्रवचन ऐकत होतो. या प्रसंगी तर राधानाथ महाराजांनी सांगितले, मला तिथे चैतन्य भागवतामध्ये मिळालं नाही, पण राधानाथ महाराजांनी सांगितलं, श्री चैतन्य महाप्रभू त्या मित्राला सांगतात की श्री नित्यानंद प्रभूंच्या शरीरावर जे आभूषण आहेत, जे दागिने आहेत, ते नवविधा भक्ती वस्तू रूपात आहेत. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम जर वस्तू रूपात असतील तर ते श्री नित्यानंद प्रभूंच्या शरीरातले दागिने आहेत, असं श्री चैतन्य महाप्रभू त्या मित्राला सांगतात. आणि म्हणतात, कधी एखादा व्यक्ती परस्पर श्रीकृष्णांची सेवा करत असेल तर त्याला कृपा मिळेल की नाही याच्यामध्ये संशय आहे. पण जर एखादा व्यक्ती श्रीकृष्णांच्या प्रिय भक्ताची सेवा करत असेल तर त्याला श्रीकृष्णाची कृपा मिळेल याच्यामध्ये अजिबात लेश मात्रही संशय नाही. म्हणून हे ब्राह्मण, नित्यानंद प्रभूंवर कधी संशय घेऊ नको, नित्यानंद प्रभू मला खूप प्रिय आहे. अशा प्रकारे हे नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं खूप जवळचं नातं आहे. श्री नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभू यांच्या कृपेची जेव्हा पण चर्चा होईल तेव्हा एक कथा सांगणं हे आपल्यासाठी अनिवार्य आहे, आणि ते म्हणजे जगाई आणि मधाईची कथा. एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभू अचानक एक दिवशी हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू यांना बोलवतात आणि म्हणतात, माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, आजपासून तुम्ही नवद्वीप मध्ये घरोघरी जायचं आणि प्रत्येकाला सांगायचं, बोलो कृष्ण भजो कृष्ण लह कृष्ण नाम, कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण धन प्राण. हे सज्जन, कृपया कृष्ण बोला, कृष्णाचं नामस्मरण घ्या, श्रीकृष्णांची पूजा करा. लहो कृष्ण नाम, श्रीकृष्णाचं नामस्मरण करा. कृष्ण माता आहे, कृष्ण आपले पिता आहेत आणि कृष्ण आपली धनसंपत्ती आहे. तोम सम लागिया कृष्णेर अवतार, हे न कृष्ण भज सब छाडी अनाचार. हे मित्र हो, आपण इथे या जगामध्ये फसलेलो आहोत. आपल्यासाठी श्रीकृष्णांनी नाम रूपात अवतार घेतलाय, म्हणून कृपया या अवताराला स्वीकार करा. छाडी अनाचार, आपले जे दुष्कृत्य आहेत, आपले जे वाईट विचार आहेत, आपली जी वाईट संगत आहे, त्या सर्वांना सोडून द्या आणि श्रीकृष्णांचं नामस्मरण करा. ही शिकवण तुम्ही दोघांनी घरोघरी जाऊन द्या. तर तिथे भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणतात, या दोघांना का निवडलं? म्हणतात, हरिदास ठाकूर हे ब्रह्माजी आहेत. ब्रह्माजी कोण आहेत? या भौतिक जगाचे सगळ्यात मुख्य व्यक्ती आहेत. आणि नित्यानंद प्रभू कोण आहेत? बलरामजी आहेत. बलरामजी कोण आहेत? आध्यात्मिक जगाचे सर्वात मुख्य व्यक्ती आहेत. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी या दोन जगांच्या सर्वात मोठ्या व्यक्तींना सेवेत लावलं. का? कारण ब्रह्माजी जेव्हा आपल्या घरी येतील आणि म्हणतील, माझी तुमच्याकडे एक विनवणी आहे, मला एक भिक्षा द्या. काय भिक्षा देणार? की कृष्ण नाम घ्या. जेव्हा ब्रह्माजी आपल्याला अशी भिक्षा मागतील, आपण त्यांना भिक्षेमध्ये अजून काय देऊ शकतो? केवळ ते जे मागतायत ते देऊ शकतो. आणि आध्यात्मिक जगताचे स्वामी बलरामजी, ज्यांच्यामुळे पूर्ण आध्यात्मिक जगत आहे, ते जेव्हा आपल्याला येऊन मागणी करतील, मला तुमच्याकडून काही नको, एकच भिक्षा द्या, की बोलो कृष्ण भजो कृष्ण लहो कृष्ण नाम, कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण धन प्राण. आपण त्यांना अजून काय देणार? तर साधारण जनतेला, तुम्हाला आणि आम्हाला कृष्ण नाम घेण्यासाठी विवश करण्यासाठी, आपल्याकडे कोणी श्रीमंत व्यक्ती आले, बारामतीतल्या कोणी श्रीमंत व्यक्तीचं नाव तुम्ही विचार करा, आणि ते तुमच्या घरी आले आणि म्हणाले, मला भिक्षा देणार का? आपण त्यांच्याकडे म्हणतो, तुम्ही सर्वात श्रीमंत, तुम्हाला काय भिक्षा द्यायची? तेव्हा एकच भिक्षा पाहिजे तुमच्याकडून, श्रीकृष्णाचं नाव घेणार का? अजून तर काही देऊ शकत नाही यांना. हे तर सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत बारामतीतले. तर हे कृष्ण नाम घेण्यासाठी बोलतायत, घेऊ ना कृष्ण नाम, काय प्रॉब्लेम आहे कृष्ण नाम घेण्यासाठी? म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू या दोघांना निवडलं आणि सांगितलं, हे करा तुम्ही. आणि हे दोघं घरोघरी खरोखर जायचे. का बरं? स्वामींची इच्छा. स्वामींनी सांगितलं प्रचार करायचा, मग प्रचार करायला लागेल. मग जेव्हा घरी जायचे कोणाला प्रचार, तर कोणी लोक म्हणायचे, तो एक वेडा आणि त्याचे अनुयायी हे दोन वेडे, हा वेड्याचाच बाजार आहे. कोणी भक्त होते ज्यांना जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू श्रीवास ठाकूरांच्या घरी रात्री संकीर्तन करायचे, आणि ते संकीर्तन काही निवडक लोकांसाठीच असायचं, सगळ्यांना प्रवेश नव्हता ते संकीर्तन, बाहेर कडी लावायचे. तर त्या संकीर्तनाचा आवाज बाहेर यायचा आणि अनेक लोक विचार करायचे,
आम्हाला त्या संकीर्तनामध्ये भाग घ्यायला मिळेल का? त्यांना कधी भाग घ्यायला मिळालं नाही. का? कारण या लोकांना वाटायचं आमचं पुण्य हे आमचं पात्रता आहे, आम्ही खूप पुण्यवान आहोत. एक ब्रह्मचार्याची कथा येते, जो केवळ दूध प्यायचा, त्यांनी फळही नाही खाल्ले कधी आयुष्यात, त्यांनी तांदूळ भात कधी धान्य नाही खाल्ले. म्हणजे तो किती पवित्र व्यक्ती, किती तपस्वी व्यक्ती आहे, ब्रह्मचर्याचं पालन करतो आणि केवळ दूध प्यायचा. त्याला असं वाटलं की मी दूध पितोय आणि मी ब्रह्मचर्याचं पालन करतोय म्हणजे मी तपस्वी आहे. तपस्येच्या आधारावर मला श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तनामध्ये भाग घेता येईल. हे जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना कळलं, श्री चैतन्य महाप्रभू त्याला म्हणलं, तू कोण आहेस? तुझी काय पात्रता आहे? गजेंद्राची काय पात्रता होती? पण गजेंद्राने कधी केवळ दुधावर आहार नाही घेतला किंवा गजेंद्राने ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं. गजेंद्राने आर्ततेने परमेश्वराला आवाहन केलं. तर ती आर्तता तुझ्यात नाही. म्हणतात शबरीने काय तपस्या केली होती? शबरीला केवळ एकच होतं की परमेश्वर जर घरी आले तर त्यांना मी सगळे छान भोर अर्पण करीन. ही भावना तुझ्यात नाही. वानरांमध्ये काय पात्रता होती? कुठल्या गुरुकुलात गेले होते? पण वानरांना एक होतं, रामचंद्र सध्या सेवेची गरज आहे आणि आपल्या या शरीराने जी काही सेवा शक्य होईल, चला आपण राक्षसांना मारू नाही शकत पण कमीत कमी राक्षसांना हल्ला करून राक्षसांचा वेग कमी करू शकतो. राक्षसांना पूर्णपणे मारू नाही शकत पण राक्षसांचे डोळे फोडू शकतो. तर दगड घेऊन डोळ्यांना फोडायचे वानर. फळं तोडायची असते ना, सवय असते ना, तेवढं केलं. म्हणून अनेक वेळा कुंभकर्ण किंवा हे जे बाकीचे राक्षस जेव्हा चालायचे तेव्हा वानरांवर पाय ठेवायचे आणि अनेक वानरांना पायाखाली पापडासारखं समाप्त केले. पण वानर कधी घाबरले नाही, म्हणाले जेवढं शक्य आहे तेवढं तर करू. तर श्री चैतन्य महाप्रभू त्या दूध पिणाऱ्या ब्रह्मचार्याला म्हणतात, ती सेवा भावना तुझ्यात नाही, म्हणून तुझ्या या तपस्येच्या आधारावर तू मला प्राप्त करशील असं अजिबात समजू नकोस. तर अशा त्या संकीर्तनामध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक असणारे, जय श्री गौर निताय भगवान की जय, अशा त्या संकीर्तनामध्ये उत्सुकता असणारे जे भक्त होते, ज्यांना कधी त्या संकीर्तनामध्ये भाग करायचा चान्स नव्हता मिळाला, ते जेव्हा बघत होते की हे गौर निताय नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर माझ्याकडे येऊन मला विनवण्याकरता हरिनाम घेण्यासाठी, ते म्हणाले यांना मारा. का? द्वेष. ज्या संकीर्तनामध्ये आम्हाला भाग घ्यायला नव्हता मिळत त्या संकीर्तनामध्ये हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू भाग घेत होते ना, यांना मारा. कोणी म्हणत होते हे ऍक्च्युअली चोर आहेत आणि घरोघरी येतात आणि जेव्हा आपल्याशी बोलतात, आपल्याला जेव्हा सांगतात हरिनाम घ्या, तेव्हा असं डुंकून डुंकून घराच्या आतमध्ये बघतायत काय मालमत्ता आहे, किती सोने काय आहे, आणि रात्री येऊन चोरी करतील. कोणी म्हणाले आम्ही नक्की हरिनाम घेऊ पण आता नाही, उद्या चांगली तिथी आहे. उद्या नेहमी चांगली तिथी असते, बरोबर ना? आज जेव्हा आपल्याला कोणी भक्त म्हणतात हरिनाम घेणार, म्हणतो नक्की घेणार, नक्की घेणार, नक्की घेणार. ते नक्की घेणार 3दा बोलले पण हरिनाम नाही घेतलं. तर काही लोक होते ते म्हणत होते नक्की घेणार पण घेतलं नाही. काही लोक होते ते म्हणत होते तुम्ही चोर आहात, काही म्हणाले तुम्ही वेडे आहेत, काही लोक म्हणाले यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, काही लोक म्हणाले मुसलमान राजा आहे, या मुसलमान राजाकडे या 2 वैष्णवांची जर तक्रार केली तर यांना चांगली अद्दल घडेल. पण श्री नित्यानंद प्रभू आणि श्री हरिदास ठाकूर यांनी कधीही अशा एकाही तिरस्काराकडे, निंदेकडे लक्ष नाही दिलं. कारण त्यांचं लक्ष कुठे होतं? स्वामींनी आपल्याला आज्ञा दिली आहे, आपल्याला यांनी आज्ञा नाही दिली. म्हणून एखाद्या सेवकाचं लक्ष कुठे असतं ते कसं कळतं आपल्याला? त्याच्या एकनिष्ठतेवर. जर एखाद्या सेवकाचं लक्ष स्वामींकडे असेल तर तो मग प्रत्येक विरुद्ध परिस्थितीला पण सामोरे जाणार आणि आपल्याला जी सेवा दिली आहे ती करत राहणार. त्याच्यामध्ये अनेक संघर्ष येतील पण त्याचा फरक नाही पडत. म्हणून हे सेवा करतात. असं करता करता एक दिवस जेव्हा प्रवास करत होते, एका ठिकाणी त्यांना गर्दी दिसली आणि त्या गर्दीच्या मधोमध असं एक रिंगण होतं आणि त्या गर्दीच्या मधोमध 2 खूप असे पोट सुटलेले, थोडे अपशब्द बोलणारे 2 गुंड दिसले त्यांना. एकमेकांना थोडं मारतही होते, नशा भरपूर केलेली होती. अशा अवस्थेमध्ये जोरजोरात आरडाओरडी करत होते
आणि बाकीचे लोक असं दुरून त्यांना बघत होते. नित्यानंद प्रभूंनी म्हटलं थोडं बघायला पाहिजे काय चाललंय. त्यांना प्रचार करण्यासाठी जार देखा तारकः कृष्ण होता, म्हणून कोण जो दिसला त्याला हरिनाम द्यायचंय, भेद नाही करायचाय. तर म्हणून त्या लोकांना जाऊन विचारलं हे दोघं कोण आहेत. तर म्हणाले हे दोन खूप उच्च कुळातले ब्राह्मण आहेत, यांचं नाव आहे जगदानंद आणि माधवानंद, पण वाईट संगतीत पडले. श्रीकृष्णांचे स्वतःचे एक मुलगा आहे, त्यांचं नाव आहे नरकासूर. नरक चतुर्दशी दिवाळीच्या जवळ आपण साजरी करतो. तर नरक चतुर्दशी का म्हणतात त्याला, कारण त्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूरचा वध केला. त्या तुम्ही म्हणाल प्रभूजी चांगला सण आहे तुमचा नरक चतुर्दशी, याच्यावर विचार केला कधी. नरकात जाण्यासाठी चतुर्दशी नाही ती. त्या दिवशी नारकी बुद्धी असलेला नरकासूरला श्रीकृष्णांनी वध केला. पण तो जो नरकासूर होता तो वराहदेव आणि भूमी यांचा मुलगा आहे. ऍक्च्युअली त्याचं नाव भौमासूर आहे. वराहदेवांनी जेव्हा भूमीदेवीची मदत केली, नंतर त्यांचा विवाह झाला आणि त्या विवाहातून भौम नावाचा भूमीचा मुलगा भौम जन्मला. पण त्या भौमासुराने बाणासुराशी संबंध जोडले, त्याची मैत्री बाणासुराशी झाली आणि चुकीच्या संगतीमुळे श्रीकृष्णांचा स्वतःचा मुलगा भौम याचं नाव पडलं नरकासूर. आणि जेव्हा सर्व भक्तांना त्रास देत होता तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जाऊन स्वतःच्या मुलाला वध केला. तर हे का सांगितलं, जेव्हा श्रीकृष्णांचा स्वतःचा मुलगा जर वाईट संगतीमध्ये पडून वाईट असुर होऊ शकतो, तर मग आपली आणि तुमची काय गोष्ट आहे. तर म्हणून हे माधवानंद आणि जगदानंद जरी चांगल्या कुळात जन्मले पण वाईट संगतीमुळे त्यांचं नाव आता आहे जगाई आणि माधाई. तर जगाई आणि माधाई हे बाकीचे लोक सांगतायत दररोज गोमांस भक्षण करतात, दारू पितात, लोकांना छळ करतात आणि लोकांच्या घरांना जाळतात. असं एकही पाप नाहीये जे हे रोज नाही करत. सर्व पाप बरोबर क्रमाक्रमाने दररोज करणारे हे दोन अत्यंत क्रूर आहेत. आणि म्हणतात या प्रदेशातले जे राजा आहेत त्यांचे जे कोतवाल आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत जे साधारणपणे अपराधांना शिक्षा देतात, ते पण कधी कधी या दोन अपराधांपासून दूर असतात. म्हणतात हे जगदानंद आणि माधवानंद एवढे वाईट आहेत, यांना जेलमध्ये टाकलं तर जेल खराब होईल. जेलमध्ये आता साधारण पहिल्या दर्जाचे दुसऱ्या दर्जाचे चोर वगैरे आहेत, यांचं संगत मिळालं तर तिथे अजून सगळं जाईल. त्यामुळे जेलमध्ये न टाकणं हे चांगलं, त्यांना बाहेरच असू दे. अशा प्रकारे हे जगाईमध्ये नित्यानंद प्रभू विचार करतात, मला श्री चैतन्य महाप्रभूंनी आज्ञा दिली आहे प्रचार करण्याची, आणि या प्रचाराद्वारे समजा मी या दोघांना प्रचार केला आणि हे दोघं जर भक्त बनले तर माझ्या स्वामींची ख्याती पसरेल. जगाई आणि मधाई जे दररोज सर्व पाप करतात, जगाई आणि मधाई ज्यांना राजाचे प्रतिनिधी पण घाबरतात, त्यांनी हरिनाम घेतलं आणि ते हरिनाम घेऊन हे दोन जण परिवर्तित झाले. त्याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंची ख्याती किती पसरेल. तर आजपर्यंत श्री चैतन्य महाप्रभूंपासून काही लोक पळतायत, काही लोक श्री चैतन्य महाप्रभूंना ओळखू नाही शकलेत. श्री चैतन्य महाप्रभूंची ही जी दुर्मिळ शिकवण आहे, फक्त हरिनाम प्रामाणिकपणे घ्या, ही साधी शिकवण पण कोणी घेत नाहीये. पण जर जगाई आणि मधाई परिवर्तित झाले तर सगळ्या जगाला कळेल की माझ्या स्वामींची महानता काय, मग मला या दोघांना परिवर्तित करायचं. आणि मनातल्या मनात विचार करताय, नशाने मत्त होणं, नशा होणं हे या दोघांना सवय आहे, केवळ मला नशेचा पदार्थ बदलायचा आहे. हे दोघं आज दारूच्या नशेत आहेत, या दोघांना मला हरिनामाच्या नशा द्यायचा आहे, तर मी यांना जाऊन प्रचार करतो. म्हणतात आज यांचं दर्शन झाल्यानंतर लोक म्हणतात आता आम्ही अपवित्र झालो, आता पवित्र गंगे नदी आम्हाला स्नान करायचंय. मी यांना इतकं पवित्र करीन की लोक या दोघांचं दर्शन करतील आणि म्हणतील केवळ जगाई आणि मधाईचं दर्शन करून आमचं गंगे नदीमध्ये स्नान झालं. आता बघा मी काय करतो. आणि श्री नित्यानंद प्रभू त्या दोघांच्या जवळ जातात, पण किती जवळ जातात, मूर्ख नाही आहेत, आलिंगन नाही करत, त्यांना ऐकू येईल इतक्या जवळ जातात आणि त्यांना म्हणतात हे जगाई हे मधाई कृपया हरिनाम घ्या. आणि जगाई मध्ये खाली कुठेतरी बघत असतात, अर्ध्या नशेत असतात. नित्यानंद प्रभूंना बघतात, सुंदर नित्यानंद प्रभू
म्हणतात तू कोण रे आम्हाला सांगणारा? म्हणतात तुला दाखवतो आम्ही कोण आहे. आणि हे दोन जगाई आणि मधाई नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांच्या पाठीमागे त्यांचा जीव घेण्यासाठी पडतात. आणि आता एक खूप विलक्षण दृश्य आहे. नित्यानंद प्रभू धावत आहेत, त्यांच्या पाठीपाठी हरिदास ठाकूर धावत आहेत. नित्यानंद प्रभू त्यातल्या त्यात तरुण आहेत, हरिदास ठाकूर म्हातारे आहेत, आणि त्यांच्या मागे जगाई आणि मधाई पडतायत. थांबा थांबा, तुम्हाला दाखवतो काय शिकवण, कोण हरिनाम काय, तुम्हाला माणूस होतो. आणि हरिदास ठाकूर नित्यानंद प्रभूंना म्हणतायत, एकदा यवनांनी मला धरलं होतं आणि चाबकाने मारायचा प्रयत्न केला होता, आणि तेव्हा त्या काझीनी सांगितलं होतं की याचे प्राण घ्या. तर 22 ठिकाणी हरिदास ठाकूरांना वेगवेगळ्या गावी जाऊन चाबकाने मारलं होतं. का? त्यांचा प्राण घेण्यासाठी. तर तेव्हा हरिदास ठाकूर हे वाचले. तर हरिदास ठाकूर म्हणतात, तेव्हा तर मला श्री चैतन्य महाप्रभूंनी वाचवलं, पण आज श्री चैतन्य महाप्रभू नाहीत, आज एक वेडा नित्यानंद आहे, याच्या ऐकून मी आज माझे प्राण जाणार. तर नित्यानंद प्रभू म्हणतात, माझ्यावर आरोप घेऊ नको, मी काय तुला ही सेवा दिली नाही. ज्या व्यक्तीने तुला सेवा दिली आहे त्यांनी अशी सेवा द्यायची का? तू दुसऱ्यांचा भार माझ्यावर टाकू नको. तुझे जे स्वामी आहेत ते असं काय काय विचित्र आज्ञा देतात की सगळ्यांना जाऊन प्रचार करा, त्यांनी पण विचार करायला पाहिजे ना. तर हरिदास ठाकूर म्हणतायत, आता हा वाद घालत, आणि कधी झालं संभाषण धावता ते असे पूर्ण धावतायत आणि हे मागून येत आहेत, थांब थांब, कुठे गेला असं करत चुकवत कुठेतरी जाऊन नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर थांबतात. आणि जगाई आणि मधाई धावता पडतात खाली. आणि मग त्या नशेमुळे त्यांना लक्षातही येत नाही की आपण का धावत होतो, आपण कोणामागे धावत होतो, पण अरे आपण इथे का आलो, ठीक परत जाऊया. मग जगाई आणि नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर श्री चैतन्य महाप्रभूंना भेटतात. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू सगळ्या भक्तांसोबत बसलेले असतात आणि हे लोक हरिदास ठाकूर म्हणतात, अहो श्री चैतन्य महाप्रभू, तुम्ही या वेगळ्या व्यक्तीसोबत मला पाठवलं, आता याच्या पुढे मी यांच्यासोबत जाणार नाही. का, काय झालं? म्हणतात, आज यांनी सर्वात विचित्र आणि सर्वात क्रूर अशा 2 राक्षसांना प्रचार करायचा त्यांनी विचार केलाय. श्री चैतन्य महाप्रभू हसतात आणि म्हणतात, म्हणजे ते पण आता परिवर्तित होणार. हरिदास ठाकूर म्हणतात, परिवर्तित होणार, पण माझा मृत्यू होणार, माझं काय त्यामध्ये? मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू काही बोलत नाहीत, कारण श्री चैतन्य महाप्रभूंना प्रेम आहे नित्यानंद प्रभूंशी. तेव्हा अद्वैत आचार्य म्हणतात, तुम्हाला नित्यानंद प्रभूची महिमा माहिती नाही. केवळ नित्यानंद प्रभूंच्या मनात हा विचार आलाय ना की जगाई आणि मधाई परिवर्तित होणार. जगाई आणि मधाईला 1-2 दिवसात नित्यानंद प्रभू आपल्या सभेत घेऊन येते. ही जी वैष्णवांची सभा आहे, या वैष्णवांच्या सभेमध्ये जगाई आणि मधाई 1-2 दिवसात येणार आहेत. आणि हे जगाई आणि मधाई आपल्या सभेत जेव्हा येणार आहेत तेव्हा ते इतके श्रेष्ठ वैष्णव बनून येतील की कदाचित आपली ओळख राहणार नाही. पंचतत्वामध्ये श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य हे आहेत. ते अद्वैत आचार्य म्हणतात की जर जगाई आणि मधाई 1-2 दिवसात इथे आले तर इतक्या श्रेष्ठ दर्जाचे वैष्णव बनून येतील की लोक आपल्याला ओळखणार नाही की अद्वैत आचार्य वैष्णव आहेत का. म्हणजे जगाई आणि मधाई आपल्या पुढे निघून का नित्यानंद प्रभूंनी इच्छा केली आहे की जगाई आणि मधाईचं परिवर्तन व्हावं. तर तेव्हा हरिदास ठाकूर म्हणतात, तुम्ही पण तशातलेच, तुम्हाला पण माझं कष्ट काही कळत नाहीये. पण अद्वैत आचार्य म्हणतात, काळजी करू नको, सगळं बरं होईल. त्या दिवशी रात्री जगाई आणि मधाई हे गंगाच्या काठावर येतात, दारू पित असतात. आणि तेव्हा परत श्री चैतन्य महाप्रभू जवळच संकीर्तन करत असतात. तर त्या संकीर्तनाचा ध्वनी रात्रीच्या शांततेमध्ये वाजत असतो. तर ते संकीर्तन येतं, तर त्याच्यामध्ये हरे कृष्ण करत असतात, पण त्यांना ते शब्द ऐकू येत नाही. तर हे जे दोघं आहेत हे नशा केलेले आहेत आणि त्यांना काहीतरी म्युझिक ऐकायला येतं, संगीत ऐकायला येतं. तर त्यांना त्या संगीतामध्ये वाटतं मंगला चंडीचं संगीत चालू आहे. तर साधारणपणे दारू वगैरेच्या नशेमध्ये कुठलं कीर्तन चालू आहे कळत नाही. तर म्हणजे खूप छान कीर्तन चालू आहे, खूप सुंदर कीर्तन चालू आहे. आणि काय कीर्तन चालू आहे? हरे कृष्ण कीर्तन चालू आहे. पण त्यांना काय ऐकू आलं? केवळ मृदंग करताल ऐकू आलं आणि त्यांना वाटलं मंगला चंडीचं कीर्तन चालू आहे. आणि ते त्या कीर्तनामध्ये इथे हे दोघं दारूच्या नशेत असे नाचायला लागले. ठीक आहे. तर जगाई आणि मधाईचं सौभाग्य काय? जगाई आणि मधाईचं सौभाग्य त्यांनी हजारो पाप दररोज केले. आणि त्यांच्या पापांची गणना करण्यासाठी चित्रगुप्ताने वर
एक वेगळं डिपार्टमेंट उघडलं होतं. तर त्या लोकांचं फक्त एकच काम जगाई आणि मधाईवरच फोकस करायचं, काय पाप केलं ते सगळं लिहिण्यासाठी. पण त्यांचं सौभाग्य हे होतं की ते नेहमी दारुड्यांमध्ये राहायचे. त्यांचं सौभाग्य हे आहे की जगाई आणि मधाई नेहमी दारुड्यांमध्ये राहायचे, कधी वैष्णवांमध्ये गेले नाही, म्हणून त्यांनी वैष्णवांचा कधी अपराध नाही केला. कारण वाईट सवयी आहे तर नेहमी वाईट लोकांसोबत होते, म्हणून जेव्हा पण काही अपशब्द बोलले, जेव्हा पण कोणाची निंदा केली, तर ते लोक कधी वैष्णव नव्हते. म्हणून हजारो पाप केले पण वैष्णव निंदा नाही केली किंवा कोणा वैष्णवाचा अपराध नाही केला. आणि त्या दिवशी पहिल्यांदा मंगलाचंडीचं कीर्तन समजून हरे कृष्ण कीर्तना चालू असताना त्याची वाहवा केली. त्या दिवशी त्यांची भक्ती सुरू झाली आणि त्यामध्ये ते थोडे असे दारूच्या नशेत नाचले, त्यांची भक्ती अजून सुरू झाली. तर अजामिलाने, आपण म्हणतो ना अजामिल ब्राह्मण आहे, त्यांनी आयुष्यभरात 1000 पाप केले, पण एकदा व्याकुळतेत हरिनाम घेतलं. नारायण, त्या एका नारायण नामाने, एका हरिनामाने त्याचे हजारो पाप नष्ट झाले. तसे जगाई आणि मधाईने हजारो पाप केले, पण त्या हजारो पापासोबत एकही वैष्णव अपराध नाही केला. का? जाणून बुजून नाही, होऊच शकला नाही. कारण त्याचं सौभाग्य होतं की ते नेहमी दारुड्यांमध्ये राहायचे. हे मुद्दामून 3 वेळा का बोललो? आपलं एका अर्थाने दुर्भाग्य आहे की आपण वैष्णवांमध्ये राहतो. का हे असं? कारण आपल्या जिभेवर नियंत्रण नाहीये, आपल्या जिभेवर कंट्रोल नाहीये. आपण जेव्हा वैष्णवांच्या मधोमध राहतोय तर आजूबाजूला इथे वैष्णव, येतो यामी ततो वैष्णव, डावीकडे वैष्णव, उजवीकडे वैष्णव, समोर वैष्णव, मागे वैष्णव. म्हणून जर आपण या तत्वावर भर नाही दिला की खरं तर ऍक्च्युली वास्तविकपणे आपलं किती मोठं सौभाग्य आहे. हजारो मनुष्यांमध्ये एखादा व्यक्ती असतो जो उच्च स्तर गाठण्यासाठी उत्सुक असतो. नाहीतर साधारणपणे जे चाललंय ते चाललंय, हा जे करतोय ते बरोबर आहे, मी कशाला मोठा होऊ, मी कशाला चांगला बनवू, हे असं करतायत, हे असं करतायत, हे असं करतायत, हे असं करतायत, मी का बदलू? गीतेची शिकवण काही केवळ माझ्यासाठीच नाही, गीतेची शिकवण यांच्यासाठी नाही, यांच्यासाठी नाही. तर म्हणतात हजारो मनुष्यांमधून एखादा व्यक्ती हा विचार करतो, यांना जे करायचंय ती त्यांची जबाबदारी आहे, यांना जे करायचंय त्यांचं फळ त्यांना मिळेल, यांना जे करायचंय ते त्यांची जबाबदारी आहे, मला जे करायचंय ते मला ठरवायचंय. आणि म्हणतात यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. अशा प्रकारे हजारो व्यक्ती जे स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करतायत चेतना, त्याच्यामध्ये एखादा मला जाणतो, याला म्हणतात वैष्णव. तर वैष्णव खरा तर खूप दुर्मिळ आहे आणि आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की अशा प्रकारचे अनेक वैष्णव आपल्या शेजारी आहेत आणि आपल्याला भक्तीसाठी प्रेरणा देऊ शकतात. इतर गोष्टींसाठी कदाचित आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळणं कठीण आहे, पण कमीत कमी भक्तीसाठी नाही. जर आपल्या हरिनामामध्ये प्रेरणा पाहिजे असेल, आपले भावंड, आपल्या परिवारातले लोक, आपल्या समाजातले लोक आपल्याला प्रेरणा नाही देणार, आपल्या आरोग्यासाठी प्रेरणा देतील, आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रेरणा देईल. हरिनामासाठी प्रेरणा केवळ तोच व्यक्ती देऊ शकतो जो स्वतः हरिनामामध्ये प्रेरित आहे. भागवत वाचनासाठी प्रेरणा केवळ आपल्याला वैष्णवच देणार आहेत. आर्थिक प्रगतीसाठी, शारीरिक आरोग्यासाठी आपल्याला कदाचित अवैष्णव पण प्रेरणा देतील. म्हणून हे सर्व गोष्टी पण महत्वाचे आहेत, पण शेवटी हरिनाम, हरिकथा, हरिगुण लीला याच्यासाठी कोण आपल्याला प्रेरणा देईल? तर वैष्णव आहे. तर आपलं हे खूप मोठं सौभाग्य आहे की या दुर्मिळ गोष्टींसाठी आपल्या आजूबाजूला वैष्णव आहे. पण जर आपल्याला याचं भान नसेल तर असं होऊ शकतं की आपण या वैष्णवांची पण निंदा करू. तर म्हणून जगाई आणि मधाईचं एक खूप मोठं सौभाग्य होतं की त्यांचा वैष्णवांशी संघच नव्हता झाला त्या दिवसापर्यंत. आणि त्या दिवशी जेव्हा ते त्या कीर्तनामध्ये नाचले तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त केली. त्या दिवशी अर्ध्या रात्री नित्यानंद प्रभूंना कुठेतरी प्रेरणा मिळाली. यावेळेस हरिदास ठाकूर होते त्यांच्यासोबत. तर नित्यानंद प्रभू त्या रात्री, बघा कशी परमेश्वराची अरेंजमेंट आहे,
जसं त्यांनी कीर्तनाला थोडी प्रशंसा केली, जसं त्यांनी कीर्तनाचा आनंद घेतला, जसे त्या कीर्तनामध्ये थोडा आनंद अनुभवला, लगेच नित्यानंद प्रभूंना प्रेरणा मिळाली की आज जाऊन या जगयान मधाईचं परिवर्तन करायचंय. तर त्या नशेमध्ये हे दोघं आहेत आणि नित्यानंद प्रभू तिथे पोहोचले. आणि नित्यानंद प्रभू त्यांना म्हणतायत माझी तुमच्याकडून एकच विनंती आहे, श्रीकृष्ण आपल्या माता आहेत, श्रीकृष्ण आपले पिता आहेत, श्रीकृष्णाचं नामस्मरण करायला पाहिजे, श्रीकृष्णांनी आपल्याला सर्व काही दिलंय, तर कृतज्ञतेने त्यांचं नामस्मरण करा. यावेळेस जगाई आणि मधाईला पूर्वचा थोडी स्मृती होती. मधाईने काय केलं, मधाईच्या हातामध्ये एक मडकं होतं, मडक्याने तो दारू पित होता, त्या मडक्याला त्यांनी तसंच हातात घेतलं आणि नित्यानंद प्रभूंच्या कपाळावर मारलं आणि फोडलं ते मडकं. तर ते मडकं जेव्हा फुटतं, आपल्याला माहितीये त्याचे कसे तुकडे होतात आणि कसं होतं, तर नित्यानंद प्रभूंच्या कपाळाला इथे चीर पडली आणि रक्ताची धार वाहू लागली. आणि हे दृश्य जगाईनी बघितलं. आणि का कोणास ठाऊक, पण जगाईनी मधाईचा हात धरला आणि म्हणालो, अरे यांनी काय केलंय तुझं, तू याला का मारतोयस? मग तेव्हा जगाईनी त्यांना विचारलं तुमचं नाव काय? तेव्हा नित्यानंद प्रभू म्हणतात माझं नाव आहे अवधूत. म्हणतात मधाई म्हणतो तू अवधूत काय, तुला शिकवतो मी आता. आणि पुन्हा एकदा मारणार होते तर जगाईने त्यांचा हातच धरला आणि म्हणाला अरे याला कशाला करतो, काय करतोय, तुला काय वाईट काय करतोय? आणि जेव्हा त्यांचं डोकं फुटलंय आणि रक्ताच्या धारा वाहत आहेत तेव्हा कोणीतरी बघितलं ते दुरून. आणि जगाई आणि मधाईशी युद्ध नाही करू शकत, पण त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं. श्री चैतन्य महाप्रभू तिथे धावत धावत आले. आणि एक हा प्रसंग आहे चैतन्य लीलेमध्ये जिथे श्री चैतन्य महाप्रभूंनी सगळ्यांना नेहमी, कोणी श्री चैतन्य महाप्रभूंना जर असं वर्णन केलं की तुम्ही परमेश्वर आहात, तर श्री चैतन्य महाप्रभू नेहमी आपले कान बंद करायचे म्हणजे विष्णू विष्णू. एक साधारण जीवात्मा परमेश्वर कसं असू शकतो, मी तर साधारण जीवात्मा आहे असं म्हणायचे. हा एक प्रसंग जिथे श्री चैतन्य महाप्रभू धावत आले आणि म्हणाले चक्र चक्र. तर लगेच तिथे चक्र उपस्थित झालं. मग आता तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे. श्री चैतन्य महाप्रभूंची एक शिकवण आहे, त्रिणादपि सुनिचेन तरोर इव सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदा. तरोर इव सहिष्णुना की आपण एका झाडापेक्षा जास्ती सहिष्णू असायला पाहिजे. आपण स्वतःला एका तृणपातापेक्षा निम्न स्तरावर मानायला पाहिजे. ते श्री चैतन्य महाप्रभू आज सर्वांच्या देखत चक्र घेऊन जगाई आणि मधाईचं शिरच्छेदन करायला तयार आहेत. असं का बरं? तर ती जी शिकवण आहे ती स्वतःवर लागू करायची आहे, इतरांवर लागू नाही करायची. श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा त्यांच्या गुरुचे बंधू रामचंद्र पुरी, ईश्वरपुरी त्यांचे गुरु आहेत आणि त्यांचे बंधू आहेत रामचंद्रपुरी. रामचंद्रपुरी एकदा जगन्नाथपुरी इथे आले होते आणि त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंवर खोटे आरोप लावले. एकदा श्री चैतन्य महाप्रभूंच्या घरी गेले तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या कुटीरामध्ये मुंग्यांची रांग दिसली त्यांना. तर रामचंद्रपुरी म्हणतात हा संन्यासी आहे. कोणाबद्दल? श्री चैतन्य महाप्रभू. हा संन्यासी आहे, हा लोकांच्या नजरेआड गोड पदार्थ खातोय आणि इंद्रिय भोग करतोय, हा खरा संन्यासी नव्हे. श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल असं बोलले रामचंद्रपुरी. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याचा एकदाही कधी प्रतिकार नाही केला. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या दिवशीपासून शपथ घेतली, मी दररोज जेवढा आहार घेत होतो त्याचा मी आजपासून अर्धा आहार घेणार. का? तर माझ्या गुरूंचे गुरुबंधू माझ्यामध्ये दोष बघतायत, जरी तो खोटा दोष होता, असं काहीही नव्हतं. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या दिवशीपासून त्यांचा आहार कमी केला. तर आहार कमी केला, अर्धा केला. ही बातमी जेव्हा रामचंद्रपुरीकडे गेली तेव्हा रामचंद्रपुरींनी काय केलं माहितीये? रामचंद्रपुरी परत आले श्री चैतन्य महाप्रभूंकडे आणि म्हणाले तू गीता वाचलीयस का? गीतेमध्ये लिहिलंय युक्त आहार विहार. तर युक्त आहार म्हणजे जास्ती नाही खायचा आहे आणि कमी नाही खायचा आहे. तर तू जास्ती खात होतास आणि मी तुला जेव्हा ओरडलो की तू जास्ती खातोयस, आता तो ढोंग करण्यासाठी कमी करतोयस. तू कसला रे वैष्णव, तू श्रीकृष्णाची शिकवण नाही ऐकत आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा एकदा ते स्वीकार केलं. म्हणजे नीट खाल्लं तरी दोष, कमी खाल्लं तरी दोष. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा तिथे होते तेव्हा 6 महिने रामचंद्रपुरी पुरीत राहिले आणि 6 महिने श्री चैतन्य महाप्रभूंवर वेगवेगळे आरोप लावून त्यांनी अनेक वेळा निंदा केली. पण श्री चैतन्य महाप्रभू नेहमी ती स्वीकार केली. आणि सगळे भक्तगण
नेहमी विचार करायचे की या रामचंद्रपुरीला मी जगन्नाथपुरीतून बाहेर कसा काढू. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं, हे माझ्या गुरूंचे गुरुबंधू आहेत, माझ्यासाठी वंदनीय आहेत, यांना इथे राहू द्या, तुम्ही काही म्हणू नका. आणि एक दिवस स्वतःहून रामचंद्रपुरी पुरीतून जेव्हा निघून गेले तेव्हा सर्व पुरीवासी, सर्व भक्तांना वाटलं आपल्या डोक्यावर एक खूप मोठा दगड ठेवला होता परमेश्वराने, तो परमेश्वराने परत खाली टाकला, आता आपण मुक्त झालो. त्या दिवसापासून श्री चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा एकदा पूर्वीसारखं जेवण आहार सुरू केला. पण 6 महिने श्री चैतन्य महाप्रभूंनी जेवण नीट नाही केलं. का तर ते म्हणतायत ना, तर तिथे श्री चैतन्य महाप्रभूंनी त्रिनादपी सुनिचन वापरलं. पण त्यांच्या डोळ्यांच्या समोर जेव्हा नित्यानंद प्रभूंना कोणी त्रास देते तिथे त्यांनी चक्र मागवलं. आणि ते चक्र बघून जगाई आणि मधाई घाबरले. तर ते चक्र बघून नित्यानंद प्रभू म्हणताय, अहो महाप्रभू, हा जो जगाई आहे ना हा खूप छान आहे. जगाईनी मधाईचा हात धरला. श्री चैतन्य महाप्रभूंनी जगाईला जवळ घेतलं, त्याला आलिंगन केलं आणि जगाईला कृष्ण प्रेम केलं. आणि जगाई श्री चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य शरीराला आलिंगन करून कृष्ण प्रेम स्वीकारून तिथे बेशुद्ध झाला. आणि बेशुद्ध होऊन श्री चैतन्य महाप्रभूंना अजूनही त्यांचं प्रेम आवरलं जात नाहीये. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या बेशुद्ध झालेल्या जगाईच्या छातीवर आपला पाय ठेवला आणि म्हणालो, मला तुला अजून कृपा द्यायची आहे. हे दृश्य बघून मधाई म्हणतो, आम्ही आजपर्यंत जे काही पाप केले त्याच्यामध्ये आम्ही नेहमी सहभागी होतो, कृपेमध्ये मी काच मागे राहिलो, कृपेमध्ये पण मला सहभागी व्हायचंय. श्री चैतन्य महाप्रभू, तुला कृपा नाही मिळणार, तू नित्यानंद प्रभूला त्रास दिलाय. पण नाही, मला कृपा पाहिजे. तुला जर कृपा पाहिजे असेल तर माझ्याकडून नाही मिळणार, तू ज्यांचा अपराध केलायस त्यांच्याकडून कृपा माग. हा पण एक खूप मोठी शिकवण आहे आपल्यासाठी की तिथे परमेश्वर आहे, पण परमेश्वर सांगताय तू ज्यांच्या प्रती अपराध केलायस त्यांच्याकडे माफी माग, माझ्याकडे माफी मागून काही गरज नाही. मग माधुरी तेव्हा श्री नित्यानंद प्रभूंच्या चरणी पडतात आणि म्हणतात, मला माफ कर. तेव्हा नित्यानंद प्रभू काय म्हणतात माहितीये, इथून सगळं रक्त वाहत आहे, पूर्ण शरीर रक्त बंबाळलंय. तेव्हा नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करतात, मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये एकदा जरी श्रीकृष्णांची काहीतरी प्रामाणिक भक्ती केली असेल किंवा प्रामाणिक सेवा केली असेल तर त्या सर्व प्रामाणिक सेवांचं फळ माधवीला द्या. मग ही जेव्हा प्रार्थना श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंकडून ऐकतात तेव्हा पूर्णपणे त्यांना मुक्त करतात आणि श्री चैतन्य महाप्रभू माधवीला सांगतात, तुझं खूप मोठं सौभाग्य आहे की नित्यानंद प्रभूंना तुझ्यावर कृपा आली आहे आणि आजपासून तू पापमुक्त झालास. आणि दोघांना सांगतात, तुला पण प्रेम आहे, तुला पण आजच्या पुढे जे काही चुका तुम्ही केल्या ते याच्या पुढे करायच्या नाही. दोघं म्हणतात, नक्की नाही करणार. आता तर आम्हाला तुमच्याकडून भरपूर कृपा मिळाली. तर बलरामांच्या रूपात ज्या बलरामजींनी केवळ त्यांना मान सन्मान नाही दिला, रोमहर्षणांनी बलरामजींच्या विरुद्ध काही बोलले नाही, रोमहर्षणांनी बलरामांना कधी काही घात नाही केला, बलरामांना काही मारलं नाही. काय केलं, आसनावरून उठले नाही आणि बलरामजींना नमस्कार नाही केला. म्हणून बलरामजींना एवढा राग आला की बलरामजींनी तृणपात घेऊन रोमहर्षणाला वध केला. ते बलरामजी जेव्हा नित्यानंद प्रभूंच्या रूपात येत आहेत तेव्हा स्वामींची भावना स्वीकारतात. सेवकाचा अजून एक गुण काय आहे, स्वामी जे बोलतील त्या भावनेमध्ये असायचं. तर श्रीकृष्ण कशासाठी आले होते, अधर्माचा नाश करायला लागले. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणून बलरामजी पण त्या भावनेला अनुसरून वागत आहेत. आता तेच श्रीकृष्ण जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले तेव्हा कुठल्या रूपात आले, भक्तीचा प्रचार करायचा आहे. म्हणून नित्यानंद प्रभूंनी पण लगेच ती भावना घेतली आणि म्हणाले, या युगात जर मी बलरामजींसारखा वागलो की कोणी मान सन्मान पण देत नाही, वध करायला लागलो तर सर्व पृथ्वी मनुष्य जाती समाप्त होईल. कारण इतरांना मान सन्मान देण्याची जी प्रवृत्ती आहे ती कोणामध्ये आहे. पण इथे मी बघितलंय की श्री चैतन्य महाप्रभू सर्व दोषांना सोडतायत आणि केवळ कृष्ण प्रेम देण्यासाठी आतुर आहेत. तर मी पण त्याच मोडमध्ये येईल. म्हणून जगाई आणि मधाई या सर्वात वाईट व्यक्तींना पण नित्यानंद प्रभूंनी एवढा मोठा अपघात, एवढा मोठा आघात सहन केला आणि आपली सर्व पुण्यही त्या जगाई आणि मधाईला दिली आणि त्यांना शुद्ध भक्त बनवलं. तर त्या दिवसानंतर जगाई आणि मधाई कसे भक्त झाले की जगाई आणि मधाईचं लोक दर्शन करायचे आणि म्हणायचे, आज गंगा स्नान झालं. इतके पवित्र ते वैष्णव झाले. आणि जगाई आणि मधाईमध्ये काय झालं, जगाई आणि मधाई जेव्हा गंगाच्या काठावर जायचे स्नान करण्यासाठी तेव्हा त्यांनी विचार केला की अनेक ठिकाणी लोकांना स्नान करण्यासाठी
गंगे नदीमध्ये उतरताना घसरायचे, तर म्हणायचे आम्ही लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या सेवेसाठी एक घाट बांधतो, पायऱ्या बांधतो. आणि ते दगड कुठून येणार त्या घाटाचे, त्या पायऱ्यांचे? कधी कधी इतर गावांमध्ये पण त्यांनी त्रास दिला होता, तर त्या लोकांना माहिती नव्हतं की श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू त्यांना कृपा दिली आहे. तर ते कधी दुरून जगाई आणि मधाईला जेव्हा बघायचे आणि बघायचे की हे नशा वगैरे नाही करत आहेत, तर दुरून दगड मारायचे. तर मधाई ते दगड उचलायचे आणि म्हणायचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला दगड मारताय, आम्ही तुम्हाला इतका त्रास दिला, ऍक्च्युली आमचं मरण व्हायला पाहिजे होतं पण तुम्ही दगड मारलं. त्या दगडांना एकत्र करून जगाई आणि मधाई यांनी त्या गावातल्या लोकांसाठी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी एक घाट बांधला, नदी बांधली आणि म्हणाले आजपासून ही घाट, हे जे दगड आहे यांचा सदुपयोग भक्तांसाठी. तर आजही आपण नवद्वीप मायापूरला गेलो तर तिथे माधाई घाट आहे आणि त्या माधाई घाटाला जाऊन आपण प्रार्थना करू शकतो की आपल्यामध्ये पण जे वाईट गुण आहेत ते एक दिवशी नित्यानंद प्रभूंची जर कृपा प्राप्त झाली तर त्या वाईट गुणांचं रूपांतर नम्रतेमध्ये होईल आणि आपण पण शुद्ध हरिनाम घेऊ शकतो. तर शेवटची गोष्ट, एकदा एका भक्ताने श्रील प्रभुपादांना विनंती केली की आपण गौर निताई यांच्या बाहुल्या बनवू छोट्या छोट्या आणि आपण पाश्चात्य देशांमध्ये वितरण करू. कारण त्यांनी जेव्हा ही जगाई आणि मधाईची गोष्ट ऐकली तेव्हा म्हणाले प्रभुपाद, ही जगाई मधाईची गोष्ट तरी इथे सगळीकडे चालू आहे, सगळेजण रोज पापकृत्य करतायत, तर मला असं वाटतंय इथे कृष्ण बलरामची कृपा प्राप्त होण्यापेक्षा नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभूची कृपा प्राप्त होणं महत्वाचं आहे. तेव्हा श्रील प्रभुपाद म्हणाले होय बरोबर आहे तुझं म्हणणं. म्हणाले आपण खूप बाहुल्या बनवायला पाहिजेत श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूच्या आणि ते सगळ्यांना वाटायला पाहिजे. आणि श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू इतके दयाळू आहेत की कोणी त्या बाहुल्या म्हणून जरी घरी ठेवतील आणि रात्री झोपतो ना आपण, तर श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू म्हणतात अरे वा 7 तास हे लोक मला दंडवत प्रणाम करतायत. तर श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू एवढे दयाळू आहेत. परम करुण बहु निताई गौरचंद्र सब अवतार सार शिरोमणी केवल आनंद. तर हे नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला कृपा देण्यासाठी आले आणि जर आपण त्यांना एकदा जरी मनातून विनंती केली की कृपया आम्हाला योग्य मार्गदर्शन करा आणि आमच्या वाईट सवयींना परिवर्तित करून वैष्णवांची आम्ही सेवा कशी करू, श्रीकृष्णांची आम्ही सेवा कशी करू, राधाकृष्णांना कसं आम्ही जाणू शकतो याच्यासाठी मार्गदर्शन करा, तर श्री नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभू आपल्या सर्वांना मदत करण्यासाठी तयार आहे.